येस. तर परत एकदा नमस्कार सर्वांना. उशिरा आले त्यांना पण. तर याच्यामध्ये मला सगळ्यात पहिले आपण शेअरिंग ह्याच्यावर विषय काढला, की शेअर केल्याने आपण बघा, आपण म्हणजे म्हणतो की हा सागरातला एक बुंद आहे. हा ब्रह्मांडातला एक बुंद म्हणजे आपण आहे. तर आपला विचार कसा करायचा आहे? ब्रह्मांड एवढा अनलिमिटेड आहे की तुम्ही काउंटच नाही करू शकणार. एवढा मोठा ब्रह्मांड, त्याच्यामध्ये कितीतरी ब्रह्मांड अजून आहेत, त्याच्यानंतर अजून कितीतरी ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, तारे किती आहेत म्हणजे अगणित, आपल्याला माहीतच नाही. आणि किती मोठी त्याची स्पेस आहे हेही माहिती नाही आपल्याला. त्याच्यातून एवढ्या याच्यातून एक म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वी आपल्याला किती मोठी आहे, आता आपल्या नजरेच्या, आपल्या इमॅजिनेशन पेक्षा म्हणजे मोठीच आहे. आपल्याला फक्त नंबरने काही माहिती आहे की इतकं त्याचं जागा एवढं हे कोणीतरी शास्त्रज्ञांनी सांगितलं म्हणून, आपण तर प्रत्यक्षात बघूच शकत नाही. त्याच्यातून आपला एक छोटासा देश, तो एवढा पॉइंट, त्या पॉइंट देशामधून एवढंसं आपलं गाव, आणि त्या एवढ्या गावातून इतकंसं आपले समाज, आणि त्या समाजातून इतकंसं आपले कुटुंब, त्या कुटुंबातून इतकंसं आपण म्हणजे नामशेषच काहीच नाहीये यार, तसं पाहिलं तर. म्हणजे ब्रह्मांडाच्या नजरेने पाहिलं तर आपण एवढंसं बिंदू सुद्धा नाहीये की ज्याला फुंकर मारले तर उडाला, असं म्हणायलाही नाही, म्हणजे त्याला बसायलाही जागा नाही. म्हणजे अशा नजरेने पाहिलं तर आपण काहीच नाही. पण तरी पण आपला अहंकार किती आहे. मी मीपणा. अरे कोणी म्हटलं मला, मी असं, मी तसं, अरे मी करून दाखवेन, मी असं. म्हणजे हा किती मोठा म्हणजे आपलं मिसअंडरस्टँडिंग आहे की मी काहीतरी आहे. हे एका बाजूने म्हणजे आपला अहंकार गळण्यासाठी सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यात बेसिक म्हणजे आपल्या स्वतःला खतम करायचंय आपल्याला. खतम म्हणजे अहंकार चिखल काढून टाकायचंय की मी काहीच नाही. दुसऱ्या क्षणामध्ये मीच एक ब्रह्मांडाचा भाग आहे. म्हणजे एवढा मोठा समुद्र, त्याचा एक बुंद तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये जर हे केलं, चेक केलं किंवा केलं, तर जेवढं त्या सगळ्या घटक त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मिळतं, तेवढे पूर्ण घटक आपल्याला आपल्या एका बूंद मध्ये मिळतं. म्हणजेच आपण तो एक समुद्र आहे असं म्हटलं तरी चालेल. काय कमी आहे समुद्राच्या मध्ये, जे बाहेर आतमध्ये जे आहे तेच माझ्या आतमध्ये आहे. तसंच ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते सगळं माझ्या आतमध्ये आहे. म्हणजेच मी ब्रह्मांड आहे. अहम ब्रह्मास्मी. म्हणजे दोन्ही डायरेक्शनने आपल्याला विचार करता आलं पाहिजे. आणि हे इतकं क्लिअर ठेवायचं आपल्यासाठी की जिथे मला असं नाही तर असं वाटतं की अरे माझ्याच्याने काय होणार आहे, मी ते असं म्हणजे स्वतःला कमजोर समजणं सुद्धा एक प्रकारचा म्हणजे कमीपणा म्हणजे हे आहे. आणि स्वतःला खूप अहंकार केलं की अरे मी म्हणते म्हणून सगळं काय होतं, तर ते सुद्धा चुकीचं आहे. तर मध्यम मार्ग काढायचा आपल्याला, नेहमी मध्यम मार्ग. म्हणजे मी असं नाही शिकवणार की तुम्हाला अगदी नाही नाही तुम्हाला राग करू नये, तुम्हाला हे करू नये, तुम्हाला ते करू, काही नाही. राग ही भावना निसर्गाने दिलेली आहे. पण प्रॉपर तिथे कुठे राग काढायचा आहे, जसं आई रागाने बाळाला रागवते किंवा वडील रागवतात, शिक्षक लोक शिक्षा करतात, पण त्यांच्या मागचं इंटेन्शन काय असतं, तर ती ग्रोथ असते. तर इंटेन्शननी आपल्याला प्रत्येक भावना आपल्या लाईफ मधल्या त्या यूज करता आल्या पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्हाला यूज करता आलं ना, तर तुम्हाला रेखी कम्प्लिटली समजली, तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन झालं. पूर्ण ग्रँड मास्टर पर्यंत टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात तुम्हाला. इतकं जबरदस्त आहे ना की तुम्ही आयुष्यात म्हणजे हा एक टर्निंग पॉइंट आहे तुमचं जेव्हा तुम्ही रेकी शिकताय. हे लक्षात घ्या. याचा अर्थ असा नाही की तुमच्या लाईफमध्ये समस्या येणार नाही किंवा दुःख येणार नाही किंवा तुम्ही काहीतरी अगदी वेगळं काहीतरी होणार, महान संत महात्मा होणार नाही. असं काहीच नाही. आपण जे आहोत तेच असतो. फक्त स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, समजतो स्वतःला. आणि ह्या धर्तीवर येण्याचा मुख्य उद्देश आपला हाच आहे की आपण स्वतःला समजून घ्यायचं आहे की आपण कशासाठी या धर्तीवर आलोय, आपला उद्देश काय आहे, कशा उद्देशाने आपण जन्मलो. आपलं काय हेच आहे का जगणं, की मोठं म्हणजे लहानपणी आई वडिलांच्या छत्रछायाखाली राहायचं, शाळेत जायचं, शिकायचं, नोकरी, लग्न, बच्चे, मग त्यांची चिंता, हे चिंता, ते करणं, आणि मग एक दिवस मरून जा बिमाऱ्या होऊन, ह्याच्यासाठी आपलं आयुष्य आहे का? नाही. हे आपण तयार केलेलं आहे. हे सामाजिकता किंवा हे सगळे भौतिकता, हे सगळं जात पात, देव धर्म, मंदिर मस्जिद, हे सगळं आपण तयार केलेलं आहे.
हे ब्रह्मांडाच्या नजरेमध्ये काहीच नाहीये. तर ही ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा काय आहे हे समजण्यासाठी, आणि आपण कशासाठी आलो, काय काम करायला आलो आपण इथे, तर ह्या गोष्टी समजण्यासाठी म्हणून आपण इथे आलेलो आहे. तर तो आपला धडा आहे. जसं आपण शाळेत जातो आपल्या सामाजिक याच्यामध्ये, तर शाळेत जाताना आपलं एकच उद्देश असतं की शिकावं. काय आहे ही बायोलॉजी, इंग्लिश, मराठी सब्जेक्ट, केमिस्ट्री काय आहे, कशासाठी? कारण ते शिकलो तर आपल्याला सामाजिक याच्यामध्ये आपल्याला सहजता येतं, आपल्याला लिहिता वाचता येतं. आपल्याला आई लिहिता आलं तर आज आपण बघा किती सहजतेने एकमेकांचं बोलू शकतो, भाषा क्रिएट केली. म्हणजे आपण आपल्या आयुष्य जगायला सोपं सोपं अशी रचना तयार केली. तर रेखी म्हणजे सेम हेच आहे की त्या ब्रह्मांडीय म्हणजे तेवढा मोठा पूर्ण हाला समजणं की काय आहे रेखी, काय आहे प्राणशक्ती, कशासाठी आपल्याला गरज आहे त्या प्राणशक्तीची, किंवा ह्या प्राणशक्तीला आपण आपल्या हवं तसं वळवता येतं असं म्हणतो, आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. मग करून करणार काय आहे तुम्हाला? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू हळूहळू पूर्ण ग्रँड मास्टर पर्यंत क्लिअर समजायला येईल, समजून येईल. ठीक आहे. तर मी आता सगळ्यात पहिले तुम्हाला आपल्यासोबत ग्रँड मास्टर एक आपले सुभाष पवार आहेत आणि निविशा भास्कर आहेत. तर यांचे आपण अनुभव ऐकूया की यांना काय त्यांच्या जीवनामध्ये पलट म्हणजे एक बदल झाला, किंवा काय यांना असं वाटलं की ग्रँड मास्टर पर्यंत गेलेत आणि आज ते यशस्वी आहेत. तर काय त्यांनी असा विचार केला. तर मी सुभाष पवार सरांना विचारते. सुभाष पवार सर आपले टीचर आहेत शाळेमध्ये, नाशिकचे आहेत. येस सर, अनम्यूट करा. आणि मला मॅडम मला किती वर्ष झाले अ, तुम्ही केलं? बरेच वर्ष झाले आता मला वाटते, 3-4. अ, हा 3-4 वर्ष झाले. थोडस 2-1 मिनिटात बोलत चालेल का? अ, एक हा, ते दीड मिनिटामध्ये बरं बरं. फक्त. हा. तोपर्यंत मी निविशाला विचारते. ओके. हा, ओके. ठीक आहे. तर येस निविशा, तुम्ही बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. सगळ्यांना माझा नमस्कार. येस. रेखीमध्ये येण्याचा माझा उद्देश स्वतःला स्वतः ओळखायचं. कारण खूप साऱ्या अशा घडामोडी माझ्या जीवनामध्ये सुरू होत्या, त्याच्यामुळे त्यातून बाहेर निघण्याचं मला एक हे आहे की का बरं होत आहे, कसं होत आहे, हे सगळं जाणून घेण्याची एक इच्छा होती, म्हणून मी रेखीमध्ये जॉईन झाली. पण मला असं वाटतं मी खरंच खूप चांगलं केलं रेखीमध्ये येऊन, कारण हे शिकून माझ्या जीवनामध्ये खूप साऱ्या बदल झालेले आहेत. जे माझं चिडचिडणं होतं, अशांती होती जीवनामध्ये, मी प्रत्येक क्षणाला टेन्शन मध्ये राहायची, एकच एक वारंवार 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 विचार करत राहायची. या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनातून आता बऱ्याच प्रमाणात निघून गेलेल्या आहेत. आता जस्टच मी ग्रँड मास्टर झालेली आहे मागच्याच आठवड्यात. तर त्याच्यामुळे आता त्याचं प्रोसेसिंग सुरू आहे. खूप चांगला रिझल्ट आहे याचा, आणि याच्यामुळे माझ्या जीवनात खूप सारे बदल पण होत आहेत. काही काही गोष्टी अशा झालेल्या आहेत की इच्छा व्यक्त केल्या तर त्या पूर्ण होत आहे. जसं सिंपलचं सांगायचं की पाऊस, आम्ही एकदा फिरायला गेलो होतो तिथे इतका धो धो पाऊस होता आणि आम्हाला घरी जायचं होतं, आणि तो जाईल की नाही याची अपेक्षा नव्हती, पण थोडस रेकी केली तिथे, आणि म्हटलं 5 मिनिटं तरी आम्हाला गाडीपर्यंत जायला तरी पाऊस थोडासा थांबला पाहिजे. लिटरली 2 मिनिटानंतर पाऊस कमी झाला. आम्ही गाडीमध्ये बसलो आणि निघालो तर तसाच आणखी परत जोरात पाऊस सुरू झाला. तर हा एक माझा चांगला अनुभव राहिला. तर अशा प्रकारे आता जीवनामध्ये बरेचसे असे घडामोडी आता येत आहेत आणि येतील. रेकीच्या आपण खरंच जीवनामध्ये रेकीचा सराव करत राहिला, त्याला अपनावला, तर खरंच आपल्या जीवनामध्ये खूपसा बदल होतो आणि मी खूप शांत झालेली आहे. हा सगळ्यात पॉझिटिव्ह रिझल्ट आहे माझा. क्या थँक्यू बात, मॅडम. क्या बात आहे. आणि मॅडम शाळेच्या प्रिन्सिपल आहेत बरं का, प्रिन्सिपल मॅडम आहेत आपल्या. आणि कुठून बोलताय मॅम तुम्ही? गोंदियावरून बोलतोय. गोंदियावरून बोल, गोंदिया, महाराष्ट्र. महाराष्ट्र, हम्म. गोंदिया. येस. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की पहा, म्हणजे एका तेवढ्या एज्युकेटेड लेवलवर जेव्हा आपल्याकडे येतात आणि ह्या गोष्टी समजतात, तर ती खूप सगळ्यात मेन म्हणजे की ही अंधश्रद्धा नाही आहे, जादूटोणा नाही आहे, रियालिटी आहे, रिअल ज्ञान आहे. आणि हे प्रत्येकाने हे ज्ञान घ्यावं असं हे ज्ञान आहे. कारण याच्याने तुमचं आयुष्य सोपं जातं. तुम्ही जसं आयुष्याला समजले ना, तर आयुष्य सोपं बनतं.
समस्या हे नाही होत. समस्या तर देणारच आहे. निसर्गाचं तो हेच आहे की तुम्ही रस्त्याने चालायला लागले तर तिथे दगड, माती, गोटे किंवा खास खडगे राहणारच. पण तुम्ही चालता कसं? तुम्ही म्हणजे आता आपण म्हणतो की अरे लोक असे का बरं नेणार, असं का बरं होत नाही. म्हणजेच काय की तुम्हाला सगळीकडे लॉनच लॉन पाहिजे, गवत. पॉसिबल आहे का? पॉसिबल नाहीये. तर आपण चप्पल चांगली घालायची ना, फॅशनची घाला म्हटल्यास. मग तुम्ही कुठेही दगड, माती, गोट्यामध्ये चालू शकता. तर ती चप्पल घालणं आपल्याला म्हणजे रेखी शिकणं, की स्वतःचा बचाव करणं. ठीक आहे, इतकं सुंदर आहे. तर प्रत्येकाने आपल्या पायामध्ये चप्पल घालावी की जेणेकरून तुम्हाला काटे बोचू नये. काटे नष्ट करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. नाही नाही, काटेच नाही पाहिजे, मग असंच नको, मग दगडच नाही आला पाहिजे, तर चिखलच नाही आला पाहिजे. सगळं येईल तुमच्या लाईफमध्ये. चढ उतार, दगड, माती, गोटे सगळं. तुम्ही चप्पल घालायला शिका. त्याच्यापेक्षा बेस्ट मग बूट घाला. असे बूट घाला की तुम्हाला त्रासच होणार नाही. तर हेच बूट घालणं, चप्पल घालणं म्हणजेच काय? तर रेखी शिकणं आहे. स्वतःला पॉवरफुल बनवणं. तर हे सगळ्यात महत्वपूर्ण आहे. येस, सुभाष सर तुम्ही बोलू शकता. थँक्यू हा निमिषा, थँक्यू व्हेरी मच. ओके. येस, बोला. थँक्यू मॅडम. तसं माझा परिचय मॅडमनी करून दिला आहे की मी नाशिक जिल्ह्यामध्ये दोडंबे ह्या गावी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आहे. साधारणतः 3-1 वर्षापूर्वी मी ह्या प्रज्ञा करुणाशी जॉईन झालो. तसं मी ओघानच जॉईन झालो. सुरुवातीला रेकीविषयी काही असे गैरसमज होते किंवा प्रॉपर म्हणजे असं थोड्याशा चुकीच्या गोष्टी ऐकल्या होत्या बाहेरून. परंतु जेव्हा मॅडमचा मी क्लास केला, बघू म्हटलं एक सहज काय असतं. तर क्लास केल्यानंतर मला तो फरक कळला की बाहेर समजा काही आपण ऐकतो अशी काळी जादू किंवा इतर काही ज्या गोष्टी ऐकतो तर त्या किती अत्यंत चुकीच्या आहेत. आणि वास्तविक रेकी म्हणजे एक खूप प्युअर असं साधन आहे. अ, पवित्र मंगल अशी ती साधना आहे रेकी साधना. म्हणजे ती एक जसं ब्रह्मांडीय शक्ती आहे, ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा आपल्याला नेहमी चांगलं काम करण्यास प्रवृत्त करते. आणि आपण चांगलाच विचार करतो किंवा इतरांचं आपल्या हातून चांगलं व्हावं अशाच गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये त्या रेकीमुळे येत असतो. तर मॅडमकडे मी सर्व कोर्सेस ग्रँड मास्टर पर्यंत कोर्सेस केले. तर अत्यंत म्हणजे आपलं जे जीवन आहे तर ते जीवन अधिकाधिक चांगलं होण्याच्या दृष्टीनं रेकीचा सातत्यानं उपयोग होतोय. आता अनुभवांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर ह्या 3 वर्षामध्ये शेकडो अनुभव आहेत. म्हणजे कोणते सांगावे आणि कोणते नाही, म्हणजे असा एक प्रश्न आहे की बरेचसे खूप चांगले अनुभव आले. समस्या जसं मॅडम सांगितलं समस्या येतात, परंतु त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी काय करावं लागतं किंवा आपण त्या ज्या स्टेटमध्ये येतो, स्टेट म्हणजे जे समजा नर्वसने समस्या आल्यानंतर आपण नर्वस होतो किंवा बऱ्याच वेळेस डिप्रेशन वगैरे येतं, अस्वस्थपणा येतो. तर एक्झॅक्ट त्या टाईमवर आपल्याला रेकी मदत करते. आपण समजा काही गोष्टीमुळं त्रस्त झालोय, तर त्यावेळेस जेव्हा आपण त्या सिम्बॉलचा वापर करतो, काही म्हणजे कुठे आपण ऑफिसमध्ये असो, वर्गात किंवा कुठेही असो, आणि त्यावेळेस आपल्याला समजा अशी काही मानसिक स्थिती आपली चेंज झाली, तर ती मानसिक स्थिती आपली त्या सिम्बॉल्सच्या माध्यमातून लगेच चेंज होते. जसं आता समजा चोकोरी सिम्बॉल्स असेल किंवा काय, म्हणजे आपल्याला ते आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी येते. बाय चान्स आपलं थोडीशी इंट्युशन पॉवर वाढते आपली. आणि त्या इंट्युशन पॉवरमुळं त्यामुळे सुद्धा कधी कधी आपल्याला दुःख होतं. कारण आपल्याला समजतं की आपल्याच फॅमिलीमध्ये किंवा कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, शारीरिक किंवा असं काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते आपल्याला थोडंसं इंट्युशन प्राप्त होतं आणि मग आपण त्या क्षणी थोडंसं अस्वस्थ होतो. परंतु ते अस्वस्थ झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ते सिम्बॉल्स वापरतो आणि मग तिथली जी हार्टमध्ये असेल किंवा काय, तिथली ती निगेटिव्हिटी निघून जाते आणि तिथं ती चांगली ऊर्जा निर्माण होते. आणि त्या ऊर्जेचा परिणाम म्हणून आपण मग त्याच वेळेस आपलं थोडं लक्षात बी येतं, फोन वगैरे समजा आपण करतो आणि त्यावेळेस मग आपण त्या व्यक्तींना घरातले असो किंवा काय रेकी वगैरे देतो. म्हणजे असे प्रॉपर मला असे काही अनुभव अ, आलेले. म्हणजे सांगण्याचा येतो असा की जसं आपण
एक्सरसाइज करतो, आपण जिम वगैरे ह्या ज्या काही गोष्टी करतो. म्हणजे माझे मुलं पण विचारत असतात, समजा ते जिमला वगैरे जातात, त्यांना मी त्याच क्षणी म्हणजे त्यांना पण मी अटोनमेंट वगैरे दिले, तर त्यांना त्याच क्षणी सांगतो मी की काय म्हणजे समजा आपण जिम करतो, जिममुळे आपला शारीरिक फिटनेस वाढतो, मसल गेन होतात. परंतु रेकी त्याच्या खूप पुढचं साधन आहे. आध्यात्मिक रेकीमुळं मध्ये आपली हा. रेकीमुळं आपलं म्हणजे पूर्ण मानसिक स्थिरता येते. आता जिम हम्म. मुळे तर शारीरिक फिटनेस येईल, परंतु मानसिक स्थिरता येणार आहे का, हे त्यांना मी समजावून सांग. ठीक आहे, तुम्ही जिम करा, हरकत नाही, पण जिम बरोबर या गोष्टी पण केल्या पाहिजे. म्हणजे जी मानसिक स्थिरता, जो सायलेन्स असतो आपला आतमधला, हम्म. म्हणजे या गोष्टी रेकीने येतात त्या. म्हणजे जी आपली प्राणशक्ती आहे, ती प्राणशक्ती दिवसभर आपली हायर लेवलला असते. म्हणजे मी बऱ्याच वेळेस सकाळी 3ला उठतो, 3ला किंवा 4ला, आणि दिवसभर मी न थकता पूर्ण स्टँडिंग ड्युटी करतो. ती पण हम्म. एकदम उत्साहाने, म्हणजे मला परत असं एक तास ऑफ भेटला म्हणून लगेच मी बसूशी वाटणं किंवा आराम करूशी वाटणं असं बी काही होत नाही. घरी आल्यानंतर बी मी तेवढ्याच तत्परतेनं फ्रेश असतो, म्हणजे पूर्ण क्या बात है. सकाळी 4 ते संध्याकाळी 9-10 पर्यंत त्या रेकीच्या प्रवाहात असल्यामुळं पूर्णपणे फ्रेश असतो. म्हणजे बहुत आजपर्यंत बढिया एकदम. खूप छान. फक्त आणि मुलांच्या बाबतीत एक अनुभव सांगतो. मुलांना काही दिवसापूर्वी मी म्हणजे फर्स्ट लेवलचं अटोनमेंट दिलं, दोघांना बी. तर मग अटोनमेंट दिल्यानंतर मी त्यांना एक्सपिरियन्स विचारला. तर जो मोठा मुलगा आहे त्यांनी सांगितलं की पप्पा, आपलं जे हे हेड आहे, यातली जे लेयर्स मध्ये चेंज होताना दिसतात. म्हणजे समजा काहीतरी निगेटिव्ह लेयर्स बाहेर जातोय आणि एक पॉझिटिव्ह लेअर तिथं स्थापित होतो. असा हम्म. त्याचा एक वेगळा अनुभव होता. आणि दुसऱ्या मुलाला ज्यावेळेस मी अटोनमेंट दिलं, तर दुसऱ्या मुलाचा अनुभव असा होता की म्हणजे तो थोडासा आजारी होता अगोदर, तर पूर्णपणे शरीर असं त्याचं खूप हलकं झालं, हात पाय डोकं वगैरे पूर्ण हलकं झालं. आणि काही सेकंदाकरता व्हाईट लाईटचं एक इमेज त्याच्या समोर आली आणि ते डोळं बंद झाले. तर हा त्यांना ते ऑटोमेट दिल्यानंतर मला स्वतःला खूप ग्रेट फिलिंग झालं. आणि खूप बरेच सारे अनुभव आहे. तर ते जसजशी संधी येईल तसं मी ते सांगत राहील. क्या बात. थँक्यू मॅडम. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर जरूर तुम्हाला सरांनी जे सांगितलं त्याचं मी आता तुम्हाला सुरुवात तशी सांगते की हे ऍक्च्युली काय आहे. रिकी ही आपल्या आयुष्यामध्ये कशी काम करते. ठीक आहे. तर एक मिनिट, ते व्हाईट बोर्ड. चला, व्हाईट बोर्ड शेअर झाला का सगळ्यांना. तर सगळ्यांनी लक्ष देऊन बघा हा, लक्षात घ्या. असं काम करता करता बघू नका. अगदी छान व्यवस्थित शिका, म्हणजे अगदी तुमच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. सिरियसली शिका ही गंमत. कसं आहे आपलं आयुष्य, समजा हे एक ब्रह्मांड आहे. हा मी जो गोल काढते हा एक मोठा ब्रह्मांड आहे. आता ब्रह्मांडाला तर काही म्हणजे हे नाहीये, म्हणजे काय म्हणतात, बाउंड्रीज नाही आहेत. पण आता एक समजण्यासाठी म्हणून एक बाउंड्री, जसं जस्ट आहे हे ब्रह्मांड आहे. ठीक आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये आणि सगळ्या मॅडम, सपोजच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सगळ्यांनी मॅडम, हे बंद करा. बोर्ड दिसत नाही. निविशा, एक मिनिट, हा सगळ्यांनी म्यूट ठेवा. हा हा. तर हे एक ब्रह्मांड आहे असं समजा, आणि मॅडम, ह्या बोर्ड दिसत नाहीये ना. सगळ्यांनाच दिसत नाहीये तुम्ही का. जे काढत आहे ते दिसत नाही ना. तर सगळ्यांना प्रिपेअरिंग दिसत युअर नाही व्हाईट की बोर्ड एक्सपिरियन्स आलाय फक्त. सगळ्यांना दिसतेय का, बाकीच्यांना कोणाला दिसतंय. सौरभ, तुम्हाला दिसतंय. नाही दिसत आहे. ओके, मी परत एकदा काढते व्हाईट बोर्ड. हा, मॅडम आता दिसते का. बोला बोला, काय म्हणताय. मॅडम दिसलं होतं पण एरर आहे व्हाईट बोर्डवर.
रिट्राय रिपोर्ट प्रॉब्लेम असा एरर दिसतोय, अनेबल टू लोड व्हाईट बोर्ड हा असा एरर आता दिसतोय. आता आता मी परत त्याला हे केलं. एक नाही अजूनही दिसत. तेच 8 जणांना दिसते. निविशा, राखी, ममता, स्नेहा, प्रणाली, नाही प्रवीण. मॅडम, पण जे तुम्ही काढताय ना ते नाही दिसत आहे काही. नाही, मी अजून काही काढलं नाही ना. हा आता Prepare क्लीन बोर्ड white board दिसतोय. काढला. white board. हम्म. हा, आता दिसतोय ना व्हाईट बोर्ड. आता मी काढते हो त्याच्यावर. आता मी काही नाही काढलं अजून. ठीक आहे. तर आता हे बघा, हा ब्रह्मांड आहे समजा. एक गोल काढला मी मोठा. दिसला सगळ्यांना? हो है ना, सगळ्यांना दिसला? ओके. हा नाही. हा समजा, हा हो म्हणतात स्नेहा, हो म्हणताय, ठीक आहे. तर आता हा समजा गोल, हा जो मोठा मी काढला, हा समजा ब्रह्मांड आहे आपला. आपला ब्रह्मांड आहे. ठीक आहे. आता ह्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला जे माहिती आहे, म्हणजे यू नो, म्हणजे तुम्ही जाणता, तुम्हाला जाणता, ते किती पर्सेंटनी अंदाजे, हे समजाच आहे, सपोजच्या गोष्टी आहेत हा. तर एवढं तुम्हाला समजते, किंवा तुम्ही समजायला आपण 5% दिलं, की 5% तुम्ही यू नो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे. आता अशा गोष्टी माहिती आहे, म्हणजे जसं आता एक समजा मी म्हंटल की पंखा चालू आहे. पंखा कसा चालू असतो? इलेक्ट्रिसिटी येते आणि त्याच्याने पंखा चालू होतो. किंवा कार मध्ये पेट्रोल भरलं तर कार चालते. किंवा मी असं घर बांधलं, त्याच्यामध्ये मी सुरक्षित राहते. किंवा जे काही मला दिसते, किंवा मी शाळेत, कॉलेजमध्ये सामाजिक तत्वाने किंवा कोणाने जे काही शिकते आहे, ते मला माहिती आहे. दॅट आय नो. ठीक आहे. म्हणजे यू नो, तुम्हाला जे जे तुम्हाला माहिती आहे, ते त्या गोष्टी सगळ्या माहिती आहे, त्या अशा किती आहे ब्रह्मांडामध्ये. आणि हा सपोज म्हणून केलेलं आहे 5%. 5% गोष्टी आपल्याला माहिती आहेत असं समजा. आता त्याच्यातून अजून 5% गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत. म्हणजे हा 5% गोष्टी यू डोंट नो. यू डोंट नो म्हणजे तुम्हाला माहिती नाही. आता जसं म्हणजे तर पंखा मी म्हटलं, मला माहिती आहे की पंखा बटन दाबलं, इलेक्ट्रिसिटी असेल तर मग चालू होतो, येतो, हवा लागते, हे मला माहिती आहे. पण पंखा बिघडला तर तो कसा दुरुस्त करायचा हे मला माहिती आहे का? नाही, कारण मी इलेक्ट्रिशियन नाही आहे, मला नाही माहिती. किंवा मग आता मी प्लेन मध्ये बसते आहे, मला माहिती आहे की मी प्लेन मध्ये बसली तर मजा येते, हवेत न उडताय, प्लेन असा उडतो तसा उडतो, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण मला प्लेन चालवायला म्हटलं तर मला चालवता येईल का? नाही यार, मी शिकलेच नाही कधी, तर मला डोंट नो मध्ये येते. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की तुम्हाला माहिती नाही, जरी तो तुम्हाला समोर दिसतात, काही दिसतात. तुम्ही आता रेकीचे बरेचदा नाव ऐकलं असेल, पण तुम्हाला नाही माहिती रेकी काय आहे. यू डोंट नो. तर असे काही ह्या ब्रह्मांडामध्ये 5% गोष्ट आहेत. पण यू डोंट नो मधून आपण यू नो मध्ये जाऊ शकतो. जसं तर मला समजा खूपच आवडच आली की नाही, मला इलेक्ट्रिसिटीचा पंखा दुरुस्त कसा करतात ते शिकायचंच आहे, तुम्ही शिकेन इलेक्ट्रिशियन कडून, ही माझी इच्छा आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की जे आपल्याला नाही माहिती राहत, त्या आपण माहिती करून घेतो. मला कार माहिती आहे कशी चालवायची, पण मला शिकायचं आहे तर मी शिकेन. अरे तुम्ही याच्यावर डस्ट हे करू नका, कोण आहे लाईनिंग आखू नका हा, फक्त हे ऐका, नाही तर आपल्याला इथे डिस्टर्ब होईल. तर हे आपल्याला म्हणजे हे दोन्ही मिळून यू नो अँड यू डोंट नो, ह्या दोन्ही मिळून आपल्याला जवळजवळ 10% गोष्टीमध्ये जाता येतं. म्हणजे समजून घ्या, ह्या 10% गोष्टी की ज्या काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, काही गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत, पण त्या तुम्हाला माहिती करून घेता येतं, शिकता येतं, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आपली समोरची म्हणजे वाढ करता येते. हे आपल्या हातामध्ये आहे, शिकणं आपल्या हातामध्ये. पण काही गोष्टी अशा आहेत, हा एवढ्या ज्या म्हणजे 90% आहेत, ह्या गोष्टी अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्मामध्ये अशा गोष्टी आहेत की त्या तुम्हाला माहिती नाही, यू डोंट नो, आणि त्या माहित नाही आहे हे तुम्हाला माहित नाही, म्हणजे यू डोंट नो. आणि तुम्हाला माहिती नव्हतं, ह्या माहित नाही असलेल्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हतं, हे सुद्धा तुम्हाला माहिती नाहीये,
म्हणजे यू डोंट नो. तीनदा डोंट नो येते. म्हणजे याचं एक्झाम्पल देऊन सांगते मी तुम्हाला, की जसं आता मी इथे बसलेली आहे, शुभदा बाजूच्या रूम मध्ये बसलेली आहे. मला शुभदा दिसत नाही, कारण मध्ये भिंत आहे, ती वेगळ्या रूम मध्ये आहे, मी वेगळ्या रूम मध्ये आहे. मला माहिती नाही की ती काय करते. आय डोंट नो. ती बसली आहे, झोपली आहे, की अभ्यास करते, की काय फोनवर बोलते, मला नाही माहिती. पहिला येईल आय डोंट नो. ठीक आहे. त्याच्यानंतर ती आता माझ्यासोबत कशी वागेल, समजा काही आली आणि माझ्यासोबत काही वागलं किंवा काही तिने मला न सांगता काही गोष्टी केल्या किंवा ती तिकडे काहीतरी करून राहिली, तर मला ते सुद्धा नाही माहिती की तिच्या मनामध्ये काय आहे, की काय करेल ती, मला नाही माहिती. तर हे झालं ठीक आहे. नंबर 2 म्हणजे ते सुद्धा नाही माहिती मला. इथून तर ती दृश्याने पण दिसत नाही ती काय करते आणि ती काय विचार करते हेही मला माहिती नाही. आणि ती माझ्याशी जुळली कशी, म्हणजे ती माझी मुलगी म्हणून माझ्याच पोटी का बरं आली, किंवा तिचं काही वागणं असेल किंवा काही गोष्टी तिच्या लाईफमध्ये काही झालं असेल, तर हे सुद्धा मला माहिती नाही की असं का झालं. तर हे झाले आपल्या कर्माचे फळ असतील. कदाचित कदाचित तिचे माझे काही कर्मिक रिलेशन्स असतील, काहीतरी देणं घेणं असेल, किंवा तिच्या आयुष्यामध्ये काही सुख दुःख आले तर ते तिचे कार्मिक अकाउंट असतील. आणि तिच्या दुःखामुळे मला पण दुःख होणं, कारण हा जन्मात तर ती माझी मुलगी आहे. तर हे दुःख होणं किंवा सुख मिळवणं तिच्यापासून, हे सुद्धा मला माहिती नाही. तर हा मोठा डीके, थर्ड डीके येतो. म्हणजे 3 डीके तुम्हाला. यू डोंट नो अँड दॅट यू डोंट नो. हे सगळं, हे 2-3 डीके 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 येतात. ह्या 90% मध्ये असतं. म्हणजे आपण इतके साधारण लोक आहोत की आपल्याला भिंतीच्या पलीकडलं दिसत नाही, तर आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय रेकी देऊन त्यांना भलं करणार, असं वाटत ना. मग बरं, ते बरं व्यक्ती नाही दिसत, ठीक आहे, त्याच्यावर आपण कॅमेरा लावलो, त्याच्यावर जाऊ शकतो, यू नो करू शकतो. पण त्याच्यानंतर त्यांच्या मनात काय आहे हे नाही ओळखू शकत. बरं, मनात काय आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या कर्मात काय होतं आणि त्यांनी काय केलं हे नाही माहिती आपल्याला. तर मग एवढं सगळं करूनही आपल्याला माहिती नाही होऊ शकत, तर मग काय करायचंय. तर इथेच आपली आध्यात्मिकता काम करत असते. 90% म्हणजे आध्यात्मिकता म्हणजे रेकी, प्राणशक्ती, हा एक विषय आहे. तर काम करते याचा अर्थ असा नाही की ते कोणाला बदलव. आता कारण बरेचसे लोक मला, स्पेशली बायका मला म्हणतात की मॅडम, म्हणजे रेकी मी शिकली तर माझा नवरा बदलेल का, तो माझा ऐकत नाही, किंवा माझी मुलं बदलतील का, ते सुधरतील का, है ना, नवरा असेल तर बायको सुधरेल का, लक्ष देईल का, वगैरे वगैरे. तर नाही, मी म्हणते नाही सर. तर रेकी ही स्वतःचं जीवन समजण्यासाठी आहे. स्वतःचं जीवन समजून घ्या, तुम्ही कशासाठी ह्या दुनियेत आले. आणि जसजसं तुम्ही स्वतःला समजले, स्वतःचा ऑरा क्रिएट होतो, स्वतःचा ऑरा बदलतो. आणि ती ऑरा फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जी फ्रिक्वेन्सीच्या अनुषंगाने तुमच्यासोबत लोक अट्रॅक्ट होतात. आणि तुमच्यापेक्षा लो फ्रिक्वेन्सीचे लोक असतील ते आपोआप निघून जातील. तुम्हाला जर इच्छा आहे हाय फ्रिक्वेन्सी, म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी समोर आहे किंवा कोणीतरी मागे आहे, हे जीवन असंच आहे. इथे काही शर्यत नाही आहे, हे मॅथरॉन आहे, ही काही शर्यत नाही आहे. ही कोणीतरी मागे आहे, कोणीतरी समोर आहे, आणि सतत जीवन चालत राहिले. आणि याच्यामध्ये काही खालपणा पण नाही, काही खूप अडीपणा पण नाही की मी सगळ्यांच्या समोर आहे आणि मी कुणाच्या तरी मागे आहे. काही गरज नाही. जिथे तुम्ही जसे आहात तिथून जागेवरून आपली जीवनाची सुरुवात करायची, आणि तेच जीवन आहे. आणि त्याच जीवनामध्ये स्वतःला त्या लेव्हलला आणायचं आहे की मला असा ऑरा पाहिजे, मला असे लोक पाहिजे की जे म्हणजे स्वतःलाही प्रगती करतील, इतरांनाही प्रगती करतील, आपल्या समाजाला प्रगती करून आपण वर आणू, आपणही स्वतःची प्रगती करू, इतरांनाही मदत करू. असेच लोक रेकीमध्ये येतात. आणि आता स्पेशली ह्या बॅच मध्ये येतील. म्हणजे आतापर्यंत जे आपल्या सगळ्या बॅचेस झाल्या तशाच आहेत. तर नक्कीच मी आजही सांगते, ज्या ज्या लोकांनी ऍडमिशन घेतली नाही त्यांनी आज ऍडमिशन कंप्लीट करा. तर हा मी फक्त तुम्हाला ट्रायल साठी म्हणून दिलेला आहे. आज तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, म्हणून तुम्ही आज ऐकून घ्या आणि समजून घ्या, कारण हे खूप समजच्या खूप डीप आहे. हे मला नाही माहिती तुम्हाला कितपत समज आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की व्हिडिओ ओपन करा, कन्व्हर्सेशन करा माझ्याशी, म्हणजे कम्युनिकेशन करा. आणि जितकं तुम्ही बोलाल, जितके तुमचे प्रश्न असतील मी त्याचे उत्तर देऊ शकेल, तितकं तुम्हाला डीप जात आहे. तर हे मी जे सांगितलं, यू डोंट नो 3दा, तर ह्याचा खूप डीप अर्थ आहे.
माहिती नाही तुम्ही कितपत समजू शकले है ना. तर कोणाचे कर्म किती आहेत, कसे आहे, काय पद्धतीने, तर त्याच्यात आपण एक बूंद का असे ना सागराचा, पण तिथे तो चव समजते की हा सागराचा बूंद आहे. तशाच पद्धतीने आपण ब्रह्मांडाचा एक बूंद आहे, तरी सुद्धा ही पॉवर आपल्यामध्ये आहे की ब्रह्मांडाला आपण ओळखू शकतो किंवा त्या ब्रह्मांडामध्ये अलाइन होऊन आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. तर ही अंधश्रद्धा नाहीये किंवा हे जादूटोना नाहीये. मला पण ना, मी जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला होता तेव्हा तिथले लोक खूप हे करायचे की नाही नाही गुरुजी का ये कोर्स हुआ ना तो बिलकुल बारिश आती है बारिश आती है. काय पागल लोक आहे ना अक्षरशः. मला असं वाटायचं तेव्हा काही पण, आणि खरंच यायचं जस्ट सडा शिंपडल्यासारखं जरी, आणि कुठे दूर दूरपर्यंत पावसाचं लक्ष नाही, काही नाही काही नाही, की आज बारिश नाही गिरेगी देख लेना नाही गिरेगी, म्हणजे मला असं वाटायचं. पण एवढ्या लोकांचे ते विचार, आचार, समज आणि विश्वास सडा शिंपडल्यासारखा का असेना, पण पाऊस थोडा तरी यायचा आणि निघून जायचा. म्हणजेच तो निसर्गाचा आशीर्वाद होता. कोण असं निसर्गाला म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकते हो? असं म्हणतो का पाऊस थांबला थांबा आणि मला जायचंय, नाही तर पाऊस पड. अरे तुम्हाला जायचं तुम्ही घ्या ना छत्री, रेनकोट घाला आणि चला ना बाबा. आपल्या विचाराने तर आपण एवढं काम करतो, ही पॉवर तर आपल्यामध्ये आहे, पण त्या पावसालाच थांबवणं शक्य आहे का हे? पण तेवढा विश्वास, तेवढं अलाइनमेंट त्या निसर्गाशी, आज जसं निविशाने जे सांगितलं, निविशाने मला पण आज पहिल्यांदाच सांगितलं, मी पण पहिल्यांदाच ऐकलं. साधारण लोक आहे आपण यार, कुठे तर निसर्गालाही करू शकतो, पण तुमची भावना, तुमचा विश्वास त्या निसर्गावर सुद्धा म्हणजे कब्जा करू शकतो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी जे म्हणतो ना, ते याच्यातून समजतं. तर हे काही जादूटोना नाही किंवा कोणाला दुसऱ्यांना आपण हे नाही करू शकत, पण आपण आपली पॉवर वाढवायची आहे की मीच याच्यासाठी म्हणजे दुःख झेलण्यासाठी, समस्या झेलण्यासाठी भगवंताने किंवा त्या निसर्गाने मला इथे ठेवलेलं आहे. ही पॉवर स्वतःमध्ये जागृत करण्यासाठी रेकी शिकणं खूप गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीने आपण आपलं जीवन बघायला सुरुवात करतो की काय आहे हे जीवन, मी कशासाठी जन्मली ह्या धर्तीवर, हे ह्या रेखेमधून समजलं जातं. तर आज पहिला दिवस आहे, बरेचसे लोकांचं म्हणजे ऍडमिशन्स अजून झालेली नाहीये, पण त्यांना मी अजून व्यवस्थित समजवण्यासाठी म्हणून मी हे तुम्हाला एक आज इंट्रोडक्शन म्हणून मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला याच्यात नक्कीच एक सांगणार आहे की याच्यात आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे, कशी रेखी काम करते आहे, याचं अजून मी डिटेल तुम्हाला याच्यातलं मी सांगणार आहे. तर आपण याच्यामध्ये तर मी सांगतेच आहे की जीवन आपल्या कडून स्वतःकडून तो काहीच करत नाहीये, तर आपल्याला आपल्या भावनांवर म्हणा किंवा आपल्या विचारांवर तो प्रतिक्रिया करीत असतो. म्हणजेच काय की तुम्ही काय विचार करता आहात, तुम्ही कसे आहे, तुम्हाला काय पाहिजे, हे विचार करून तो तुम्हाला तथास्तु म्हणतोय. आणि हे म्हणजे एका टेक्निकली शिकणं म्हणजे एक मिनिट, हा, टेक्निकली शिकणं म्हणजे जसं आज आपण एक हे केलं, जसं आपण आता लिहायला वाचायला शिकलो, तर मला एक सांगा, कोणीतरी एक पुस्तक, एक लेखक पुस्तक लिहितो, अख्ख्या आयुष्याचे आपले अनुभव त्याच्यामध्ये लिहून घेतो, म्हणजे तेवढं लिहायला त्याला अख्खं आयुष्य घालवावं लागतं आपलं, आणि आपण ते पुस्तक 2 दिवसात 2 तासामध्ये वाचून पार करून टाकतो. म्हणजे केवढा मोठा एक्सपिरियन्स त्या व्यक्तीचा, किती कमी वेळामध्ये आणि किती प्रॉम्प्टली समजलं जातं. आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आपण जर लिहून नोट्स करून त्याचं ऍक्शन करून आपण ते पुस्तकाचा अभ्यास केला, तर किती लवकर आपल्याला ती अनुभूती आणि आपण आपलं आयुष्य बदलवू शकतो. सेम तसंच आहे की हे ब्रह्मांडाला शिकायला आज भगवान बुद्ध म्हणा किंवा येशू, हे जे काय आहे एवढं संत महात्म्य आपण बघतो, यांना शिकायला सगळं हे करायला, स्वतःहून एक्सेप्ट करायला यांना जंगलात जावं लागलं. भगवान बुद्धांना 6 वर्ष जंगलात जाऊन तिथे म्हणजे स्वतःवर सगळं ट्रायल करावं लागलं, आणि तेव्हा कुठे त्यांना ती गोष्ट समजली. डॉक्टर मिकाओसे, जे आपल्याला आता आपण रेकी शिकणार आहोत, त्यांना स्वतःला 21 दिवस उपाशी राहून तपाशी राहून म्हणजे त्याच्या डोंगरावरती हे करावी लागली, ध्यान साधना करावी लागली, आणि त्याच्यानंतर त्यांना ती प्राप्त झाली, आणि त्यांनी सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपल्यासाठी ते किती सहज सोपं झालं की एका मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये आपण आपल्या घरी बसल्यावर सहजतेने शिकू शकतोय.
किती सोपी गोष्ट झाली. तरी सुद्धा आपल्याला आपल्यामध्ये कारण येतात की नाही नाही मला वेळ नाही जमत, नाही नाही माझे पैसे नाही आहेत, नाही नाही माझं हे माझे घरचे लोक नाही म्हणतात, नाही हो मला हे पटत नाही. ही इथेच आपल्याला ते गोष्ट काढून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे की का मला रेखी शिकलं पाहिजे, का मला त्याच्यामध्ये एवढं म्हणजे माझ्या जीवनामध्ये याची गरज आहे. तर हेच आपल्याला ही ऊर्जा समजून घेण्यासाठी, आपण आपलं जीवन समजून घेण्यासाठी आपण या धर्तीवर जन्माला आलो आहे, की का माझा जन्म झाला आणि ह्याच घरामध्ये ह्याच पोझिशन मध्ये मी अशीच जसं आहे तशाच पोझिशन मध्ये. तर याला काहीतरी कारण आहे. इथे विनाकारण एकही गोष्ट होत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते विनाकारण का बरं म्हणते मी. कारण बघा, चालता चालता तुम्हाला निर्जीव एका टेबल आहे समोर, सेंटर टेबल आहे, हॉलमधून चालत आहे, सेंटर टेबल तो आपल्या जागेवर आहे, रोज तुम्ही बघता त्याला, तरी सुद्धा कधीतरी तुमचा पाय त्याला लागला आणि ठेच लागले आणि ऐको आणि आपण ओरडतो कोणी ठेवलं हे ते मध्ये टेबल. आणि लहान मुलगा असेल तर अरे रे माझ्या सोनूला लागलं, अरे हा टेबल, हात करतो त्या टेबलला, हात कर, आणि त्या पोरालाही तसंच शिकवतो, हात कर, टेबलाने मारलं तुला. अरे तो निर्जीव टेबल आहे, तो ऑलरेडी तिथे होता, तुम्ही चालत गेले, तुमची चालणं म्हणजे बिघडलं, चुकलं आणि तुम्हाला लागलं. पण तरी सुद्धा आपण ह्युमन बिंग त्या निर्जीव टेबलाला हात करतो किंवा कोणी ठेवलं हे शोधत असतो. हा एक वस्तू जागेवर राहत नाही, असं नाही तसं नाही, आपण चिडचिड करतो. म्हणजे त्याच्या मागे आपल्याला भावना आपल्याला समजून घ्यायचं आहे की हा टेबल लागायची तीच वेळ तुम्हाला का लागली. तर त्याच्या मागे तुमचे असे अनेक विचार झालेले असतात तयार, की त्या विचाराच्या अस्तित्वामध्ये येणं आणि ते टेबल तुम्हाला लागणं, ती वेळ ती घडवून आणणारे तुम्हीच तुम्ही आहात. ही समज जबरदस्त आहे ना. तुम्हाला जर ही गोष्ट समजली ना, तुम्ही आयुष्यामध्ये ब्लेमिंग, कंप्लेंटिंग, दुसऱ्यांबद्दलचं वाईट बोलणं, चुगल्या चहाडा विसरून जाणार, दुसऱ्यांना बदलणं विसरून जाणार. जो जसा आहे तसा स्वीकारायचं. पहिली गोष्ट, सहस्त्रार चक्र जागृत होते जे आपण सांगतो ना, ते हे आहे. तर स्वीकार करणं, तुम्हाला टेबल लागला ना, लागला, दुःख आलं, दुःख झालं, ओके. आता याच्या मागे कारण काय आहे. तर ठीक आहे, आपण नाही ठेवलं, कोणीतरी ठेवलं, तर आपण त्यांना प्रेमाने समजून सांगू शकतो. खूपच रागवायची वेळ आली, त्याला शिस्तच नाही तर मग त्याला रागवायचं की बाबा तू असं ठेवायला करायला पाहिजे, म्हणजे काहीतरी कारण. मग नंतर दुसऱ्या वेळेस नियम बनवता आलं पाहिजे किंवा दुसऱ्या वेळेस चालताना आपण बघून चालता आलं पाहिजे. ती घाई नको, ती हे नको, काहीतरी आपल्याकडनं चूक झालीये तर, किंवा आपल्या विचारांमध्ये काहीतरी गडबड झाली की आपण काहीतरी विचार असा केला की जिथे आपण अडखडलोय, की जे नको आहे ते गोष्ट झालेली आहे. बारकाईतला बारीक विचार सुद्धा तुमच्या शरीराने व्यक्त होतो, भौतिकतेने व्यक्त होतो. हा निसर्गाचा रूल आहे. म्हणून आज तुम्ही पण आज इथे आहात तर काही ना काहीतरी विचार केला आणि आज तुम्ही इथे आहात. बिना विचार केल्याने एवढे पैसे देऊन किंवा एवढा वेळ काढून तुम्ही इथे राहू शकत नाही. ही गोष्ट तेवढीच खरं. तर ह्या गोष्टीला समजून घेणं, याचं डिटेलिंग मध्ये जाणं म्हणजेच रेखी शिकणं आहे. आणि हे इतकं सायंटिफिकली मी तुम्हाला शिकवते ना की ग्रँड मास्टर पर्यंत येईपर्यंत तुमचं जीवन परिवर्तन होतं, ही माझी गॅरंटी आहे. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि माझे स्टुडंट जे बोलतात आहे तर मी काही त्यांना समजवलं नाही किंवा शिकवलं नाही किंवा मला आज माहिती नव्हतं की ते आज येणार आहेत. ठीक आहे, अचानकपणे मी त्यांना विचारलं आणि अचानकपणे आज आमची भेट झाली. ठीक आहे, ते काही प्रोग्रामिंग नसतं, हे सगळं वेळेवर सगळं होतं. तर अशा पद्धतीने आहे. तर आपण ह्याच्यामध्ये रेखीमध्ये काय शिकणार आहे ते मी आपल्याला हे सांगणार आहे. तर रेखी ही जीवनात आनंद देणारी ऊर्जा आहे, कारण रेखी म्हणजे प्राणशक्ती आहे. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये इथे फक्त सुखच आहे, आनंदच आहे, प्रेमच आहे. प्रेम आहे, प्रेम. रेखी म्हणजे प्रेम. मग तरी पण असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये दुःख का बरं येतात. तर तुम्ही दुःखावर प्रेम करत आहात, तुम्ही दुःखावर प्रेम करता आहे म्हणून दुःखाला आकर्षित करत आहात. हेच तुम्ही जे केलं, आता जसं म्हटलं टेबल लागला, तर तुम्ही टेबल लागण्याला म्हणजे ती दुखापत होण्याला आकर्षित केलेलं आहे.
म्हणजे तुमच्या विचारातून मला असं ठेच लागली, माझं असं झालं, तर मग कसं, मला त्यांनी धोका दिला तर मग मला कसं फील होईल, अरे बापरे नको, इतके पैसे नाही बाबा, लोक असे करतात नाही बाबा, किंवा मी कधीतरी कोणाचे तरी पैसे लुबाडले किंवा पैसे दिले नाही किंवा काहीतरी फसवणूक केली किंवा काहीतरी पैशांच्या बद्दल चुकीचं हे केलं किंवा काहीतरी मी दुसऱ्यांना माझ्या बोलण्यामधून माझ्या वागण्यामधून ठेच दिली, तर मला इथे शारीरिक ठेच लागली. हे इतकं खरं आहे ना, इतकं खरं आहे की न्यूटननी सुद्धा आपल्या पेंडुलम मधून दाखवलेलं आहे की जसं तुम्ही इकडून गेला पेंडुलम तसा इकडून आला, जसं तुम्ही केलं तसं. आता आपल्याला वाटतं, कोणाला असं वाटतं की माझ्या आयुष्यात दुःख यावं, हे करावं, किंवा माझी मुलं माझ्याशी चांगली वागत नाही, माझा नवरा माझ्याशी वागत नाही. कोणाला असं वाटतं हो? कोणालाच असं वाटत नाही. पण तरी पण मग का बरं असं होतं आपल्या आयुष्यामध्ये? तर अनोईंगली आपल्याकडनं त्या गोष्टी घडतात. जाणून बुजून नाही, आपल्याला माहिती नाही ना, तर आपण करतो त्या गोष्टी. आणि आपल्याला वाटतं की मी माझ्या भल्यासाठी केलं, नाही मी इतरांच्या चांगल्यासाठी केलं. केलं असेल तुम्ही चांगल्यासाठी, पण ते चांगलं करता करता तुमच्या बॅकग्राऊंड मधून किती लोकांचं वाईट झालं किंवा किती लोक तुमच्यामुळे हर्ट झाले, तर तो हर्ट तुमच्या वागण्यामधून किंवा ती नियती त्या वातावरणामधून कुठून ना कुठून तरी तुम्हाला, मग ते शारीरिक हर्ट असेल, मानसिक हर्ट असेल, आध्यात्मिक हर्ट असेल, की जे दिसत नाही पण तुम्हाला उगाच उदास वाटते, उगाच बरं नाही वाटत, बिमाऱ्या येऊन जातात, काही ना काहीतरी याच्यामध्ये येतं आणि ते हर्ट तुमच्यामधून व्यक्त होतं. हा ब्रह्मांडाचा रूल आहे. कारण परिणाम, आज तुमच्या जीवनामध्ये जो परिणाम आहे दिसतो आहे, त्याच्या मागे काहीतरी कारण तुम्ही केलेलं आहे. आणि आज कारण काहीतरी करणार तर त्याचा उद्या तुम्हाला परिणाम अवश्य दिसेल. तुम्ही माना किंवा नका मानू. नियतीला, निसर्गाला काही लेणं देणं नाही तुमच्या मान्या न मान्यातून. त्यापेक्षा शहाण्या बाळासारखं जर आपण मानून घेतलं, शिकून घेतलं, चांगली गोष्ट आहे. तर आई आपल्याला शाबाशी देते, तशीच ही निसर्ग देवता आपल्याला शाबाशी देते आणि आपलं ग्रोथ होते. आपल्याला ती समज येते, समज, मेन अंडरस्टँडिंग. तर रेकी ही म्हणजे अंधविद्या नाही आहे किंवा अंधश्रद्धा नाही आहे किंवा जादूटोना नाही आहे, तर ही समज आहे. समज म्हणजे अंडरस्टँडिंग, म्हणजे भगवान बुद्धांना बोधी प्राप्त झाली म्हणजे काय झालं, तर ती अंडरस्टँडिंग, ती प्रज्ञा जागृत झाली. प्रज्ञा म्हणजे ट्रू नॉलेज, सत्य ज्ञान. सत्य ज्ञान म्हणजे असं ज्ञान की ते ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतः करा, बदल करा, सुखामध्ये, दुःखातून सुखामध्ये या ऍक्शननी आपल्या, आणि ते ऍक्शन दुसऱ्यांसोबत शेअर करा, दुसऱ्यांच्या आयुष्याला सांगा समजवून की बाबा रे असं नाहीये, असं आहे. नाही दुसरे कोणी तर कमीत कमी आपले मुलं, आपलेच लोक, आपलेच परिवार, निदान त्यांना तर करा. एका व्यक्तीला तुम्हाला समजलं तर एका व्यक्तीला तर ती समज द्या, म्हणजे तुम्ही कुठेतरी परिवर्तन करत आहात. आणि ह्या परिवर्तनासाठी, ह्या समजसाठी आपण ह्या धर्तीवर जन्म घेतलेला आहे. ह्या नाटकामध्ये आपण गेम खेळतो आहे, तर तो नाटक तुम्हाला समजलं पाहिजे की अरे ये सब नाटक चल रहा है यार. आणि जेव्हा तुम्हाला हे नाटक समजलं, तेव्हा मग मी माझा पार्ट मी कसा बेस्ट करेन हे समजतं, आणि मग मी माझा पार्ट बेस्ट करायचे नियम समजायला लागते, आणि मला मग पुरस्कार मिळतो निसर्गाकडनं. आणि पुरस्कार म्हणजे काय, तर सुख, समाधान, आनंद तुमच्या जीवनामध्ये व्यक्त होतं. दुःख संपून जातं, सुख यायला लागतं, समज येते. आता सुख म्हणजे असं नाही, आता बरेचसे लोक सुख म्हणजे संपत्ती, करिअर, नातेसंबंध किंवा अशा भौतिक बाबीशी जोडतात की मला हे मिळालं तर माझा आनंद आहे. इतकं ग्रँड मास्टरच्या लेवलला येईपर्यंत सुद्धा लोक समजत नाही, किंवा काही काही लोकांची ते परिवर्तन होत नाही किंवा तेवढा सिरियसली घेत नाही. तरी सुद्धा मग शेवटी विचारतात की मॅडम मी रेकी त्याच्यावर टाकू तर बदलत का नाही येतो. तर मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगते की लोक बदलणार नाही. तुमच्या समोर ते लोक आले म्हणजे तुमचे गुरु आहेत असं समजा. जसं तुम्ही शाळेमध्ये ऍडमिशन घेता जेव्हा, तर तुम्हाला माहिती असतं का की तुम्हाला कोणते गुरु, कोणता क्लास शिकवायला येणार आहे, कोण प्रिन्सिपल आहे, आपल्याला तर काहीच नाही माहिती राहत लहान असतो तर.
रडत असतो शाळेत न जाण्यासाठी. आई वडील जबरदस्तीने आपल्याला छान छान हे करून देतात, कपडे घालून देतात, शाळेत नेतात. मग तिथे समजते ही क्लासरूम आहे, मग हे टीचर हा क्लास घेणार, तो शिकवणार, ते करणार, हे करणार. कोण मास्तर कसा आहे, काय आहे, आपल्याला काही माहिती राहत नाही. पण तरी कॉलेजमध्ये गेल्यावर तिथेही माहिती नाही राहत. फक्त लोकांनी सांगितलं हे कॉलेज चांगलं आहे, हा विषय चांगला आहे, म्हणून त्याच्यावर घेतो थोडस. पण त्याच्यात काय होणार आहे बरं? एवढं शिकल्यानंतर आपलं काय करिअर तेवढं बनणार आहे का? बरं, करिअर बनल्यानंतर मग एवढा पैसा कमवणार आहे का? बरं, पैसा कमवल्यानंतर एवढे आपला पार्टनर असा मिळणार आहे का? बरं, पार्टनर मिळाल्यानंतर मुलं असे चांगले निघणार आहे का? बरं, मुलं चांगले निघाल्यानंतर ते आपल्या जवळ राहणार आहे का? आपली सेवा करणार आहे का? काहीच नाही माहिती यार आपल्याला, काहीच नाही माहिती आहे. मग हेच नाही माहिती आहे तर तुम्ही त्यांच्या भविष्याचं तुम्ही कसं करू शकणार आहे? तुम्ही दुसऱ्यांना कसं बदलू शकणार आहे? हा, स्वतःचे डिसिजन्स घ्यायला. जसं आता आपण थोडी समज आली तर नाही मला ह्या क्लासमध्ये जायचं आहे, नाही मला इंग्लिश मिडियम घ्यायचं आहे, मराठी मिडियम नाही, मला हा कोर्स शिकायचा आहे. मग आपण आपला पर्पज बनवतो की नाही नाही मला हे मी केलं तर मला, जसं तर मला स्वतःला आध्यात्मिकतामध्ये आवड चांगली आहे, तर मला तर बाकीचं खूप ऑप्शन्स आहेत. माझं तर पार्लर चांगलं होतं, माझं तर संगीत चांगलं, गायन चांगलं होतं, माझं ड्रॉइंग चांगलं होतं, मी त्या ड्रॉइंग मध्ये मी एज्युकेशन घेतलेलं आहे, संगीतामध्ये मी कितीतरी एक्झाम्स दिलेल्या आहेत, तानपुरा हार्मोनियम, हे तर सगळं चांगलं. पण मला इथूनच काय जायचंय, आध्यात्मिकताच काय करायची आहे, तर मला तो पर्पज समजला, मला जास्त त्याच्यातून सुख आनंद भेटला की यार दुसऱ्यांच्या लोकांच्या जीवनामध्ये शांती आणणं किती सुंदर, आणि त्यांना प्रॉपर रस्ता दाखवणं किती छान गोष्ट आहे, जो मला समजला. तर अशा पद्धतीने मी माझं पर्पज निवडलं आणि त्या पर्पजने मी माझं काम केलं. आता पैसा मागे धावत येऊन राहिला माझ्या, मी पैशाच्या मागे धावत नाही, पैसा माझ्या मागे धावून राहिला. तर ही कंडिशन आपण करू शकतो. म्हणजे मला त्याच्यासाठी काही खूप लोकांच्या जवळ जाऊन हात जोडा, पाय जोडा, खूप मेहनत करा, शारीरिक काहीच नाही. मी माझ्या घरात बेडरूम मधून मस्तपैकी आरामात बोलते. तर अशा पद्धतीने हा माइंडसेट किंवा ती प्राण ऊर्जा आपल्याला पाहिजे त्या मार्गाने वळवता येणं म्हणजे रेकी शिकणं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही हे समजायचं नाही की मला आनंद म्हणजे मला खूप मोठा करिअर मिळेल, संपत्ती मिळेल, मी रेकीने काही मागू शकते, तर असं नसतं. तर खरा आनंद जगणं, जेव्हा मी आज तुमच्याशी मी बोलते आहे तर मला नाही माहिती, माझ्यासमोर काही स्क्रिप्ट नाही आहे किंवा काही ठरलेलं नाही की मी काय बोलणार, पण मला आतून असं वाटतं की ही गोष्ट जितक्या लवकर यांना समजली ना किती सुंदर होईल यार, पहिल्याच क्षणांमध्ये यांचं आयुष्य बदलले. तर ह्या गोष्टीतनं माझ्या अनुभवातनं मला आनंद मिळतोय. मी असं नाही की अरे इतकं काही बोलावं, इतकं काही सांगावं तरी लोक असे, बिलकुल नाही. तुमच्या नशिबात जेवढं असेल तेवढं तुम्हाला मिळेलच, कोणी तुमच्याकडनं हिरावून घेऊ शकत नाही. आणि मला जेवढं व्यक्त करायचंय तेवढं मी व्यक्त करणारच, कारण तो सोर्स माझ्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तुम्ही पण त्याचे सोर्स आहात, ते तो तुमच्या मार्फत तो सोर्स ऐकण्याच्या भूमिकेमध्ये आहे, माझ्या मार्फत तो देण्याच्या म्हणजे स्वतःशी गेम खेळतोय तो. ती प्राणशक्ती म्हणा, ती ऊर्जा शक्ती किंवा तो ब्रह्मांड. म्हणजे जसं तो तुम्ही कठपुतलीचं पाहिलं असेल ना, की आपलीच 10 बोटं आणि सगळे ते कठपुतली करत असतात, आपलीच बोटं आपल्याशी, म्हणजे ही फायटिंग, ती म्हणजे मजा बघणारही आपणच, ते म्हणजे गाणं ऐकणारे आपणच, त्या गाण्यावर डान्स करवणारे त्याला आपणच. तसंच हे म्हणजे त्याला आपण भगवंत किंवा देव हे एक म्हणजे हे दिलेलं आहे, त्याला नाव दिलेलं आहे, आणि मग त्याच्यावरून आपण धर्म, जात पात, मंदिर, मस्जिद हे सगळं तयार केले, मंत्र, क्रिस्टल्स है ना, पूजा पाठ, हे सगळं म्हणजे एक टूल्स म्हणून तयार केले. कारण ह्या सगळ्या गोष्टी जे आम्ही आज तुमच्याशी मी बोलते, ह्या प्रत्येकाला समजते असं नसतं. प्रत्येकाची बुद्धीची लेवल वेगळी असते, समज वेगळी असते है ना, त्यांचं एक्सेप्टन्स वेगळे असतात काही काही गोष्टी. तर प्रत्येकाची एक स्टेज असते. तर सगळ्यांना सोप्या पद्धतीने समजवणं म्हणजे की ह्या मंदिरात जा, तुमची इच्छा पूर्ण होईल. तर ऍक्च्युली तो मंदिरातला पूर्ण नाही करत. एक मिनिट, कोणाचा तरी हे आहे, हा अंजनी, अजनी काहीतरी, अंजनी. चला सगळ्यांनी बंद ठेवा, आपला म्यूट ठेवा. तर ऍक्च्युली तो ब्रह्मांड आपल्याकडनं सगळं करवून घेतोय, आपण हे करतोय. पण मग आता करवून घेतोय तर मग कशाला आपण काही करायचं, हा पण प्रश्न येऊ शकतो ना, राहणं असं. पण नाही, 10% विचार, जे मी सांगितलं आपल्याला, आपले विचार, यू नो दॅट यू नो, है ना. तर तुम्हाला माहिती आहे, तर तुमचे विचार, तुमच्या भावना, फिलिंग्स ह्या तुमच्या हातामध्ये कंट्रोल्ड आहेत, तुम्ही कंट्रोल करू शकता.
तुमच्या विचारांना तुम्ही पलटवू शकता, नकारात्मक विचारांकडनं सकारात्मकतेकडे येऊ शकता. ही पॉवर भगवंताने, त्या नेचरने आपल्या हातामध्ये दिली आहे आणि ही फक्त आपल्या ह्युमन बिंगला दिली आहे. प्राणी मात्राला नाही, की वनस्पतीला नाही, की कोणत्या निर्जीव वस्तूला नाही. तर त्याच्यात आपण सगळ्या, म्हणून आपण हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये आहे आणि आपलं कर्तव्य म्हणजे आपल्याला पर्पज हेच आहे की ही गोष्ट जाणून घ्या आणि तशा पद्धतीने जर तुम्ही जीवन जगले ना, तुमच्या जीवनात आनंद आणि खुशी, प्रेम आहे, समृद्धी आहे. इतकं सुंदर आहे. समजलं ना, इझी आहे लाईफ. नाही तर आयुष्य निघून जातं, पण त्या आयुष्यातल्या समस्या निघत नाही, कठीण होत नाही आणि लाईफ कठीण बनून जातं. आपण इतकं म्हणजे त्याच्यात चिरगळून जातो की मरेपर्यंत त्या गोष्टीचं ओपनिंगच होत नाही आपल्या आयुष्यामध्ये. तर तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला कुठेतरी ह्या गोष्टी सहजतेने घरात बसल्या बसल्या मिळती आहे. तर त्यामुळे रेकी शिकण्यामध्ये स्वतःच हे करून घ्या. तर या विश्वामध्ये आपलं स्वतःचं महत्व काय आहे, माझं अस्तित्व काय आहे, आणि ते अस्तित्व जेव्हा समजलं, आपलं महत्व समजलं ना, तर त्याला निर्माण करण्यामध्ये, आपलं महत्व निर्माण करण्या, आपलं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये खरा आनंद आहे. आणि जेव्हा तुम्ही रेकी शिकता म्हणजे ह्या गोष्टी, आणि माझं रेकी शिकवणं म्हणजे नुसतं मेकॅनिकली नाही शिकवत मी, नुसतं टेक्निकली नाही, तर मी पूर्णपणे म्हणजे सायंटिफिकली आणि तुम्हाला त्या समजने समजवत देते. कम्प्लिटली आतमध्ये म्हणजे पुर्जा हे कर का नाही हो, पूर्ण तुम्हाला समजलं पाहिजे, तिथपर्यंत तुम्हाला समजतं. आणि जेव्हा तुम्ही रेकी शिकले तर तुमच्या लाईफमध्ये हा प्रकाशमान रस्ता, तेजस्वी प्रकाशमान रस्ता खुलतो. आणि जेव्हाही केव्हा तुम्ही ह्या मार्गावर चालणार, जसंही तुम्ही रेकी टाकलं, तर तुमच्या जीवनामध्ये सुख, आनंद, प्रेम मिळतं. हा, पण मी हे तुम्हाला हे नक्की सांगणार की रेकी हे औषध नाहीये, किंवा काही गोष्टी चमत्कार नाहीये, किंवा काही अंधश्रद्धा नाहीये, किंवा कुठलं देवीचं किंवा कुठलं हे नाहीये. तर हे ब्रह्मांडाचं रहस्य आहे. रहस्य म्हणजे याला याच्यासाठी म्हटलं जाईल की आपल्याला माहिती नाहीये. आज जसं आपण शाळेत नाही गेलो असतो तर आपल्याला लिहिता वाचता नाही आलं असतं यार. मग आपल्या समोर असं कोणी दाखवलं असतं तर आपल्याला काय समजलं असतं. आपल्या आजी लोकांचं, आजी आजोबांचं माहिती असेल तुम्हाला, त्यांच्या समोर तर नुसते म्हणजे अक्षर म्हणजे काळे आडव्या उभे लाईन असत्या. तर ते रहस्य जसं आपण शाळेमध्ये गेलो, शिकलो आज लिखाणाचं, आणि आज आपल्याला समजलं, आणि आपण किती सहजतेने पुस्तकं वाचून इतर आपले भावना लिहून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. तर तसंच हे रेकीचं रहस्य आहे. आणि त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स किंवा काही सूत्र असं सांगितले गेले आहेत की ज्याच्याने आपण त्या ब्रह्मांडाशी सहज जोडल्या जातो. ती ऊर्जा सहज आपण एक्सेप्ट करतो आणि मला पाहिजे त्या गोष्टीमध्ये त्याला प्रस्तुत करतो आणि ती गोष्ट तुमच्या समोर येते. पण हे शिकायला काही वेळ द्यावा लागतो, काही प्रॅक्टिस करायला होतं. असं नाही की मी आज शिकवलं तुम्ही उद्या तयार झाले, येस, नाही. हे मी आता जवळजवळ 20 वर्ष झाले मी शिकले. शिकता 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 आज ह्या लेवलला आले. एका 2 दिवसाचं काम नाहीये. पण हे मात्र जरूर आहे की मरताना मी शांत मरेन. म्हणजे माझ्या मनामध्ये ते रिग्रेट राहणार नाही की मी काय नाही केलं किंवा काय केलं, किंवा चिंता, स्ट्रेस, भीती, मृत्यूची भीती सुद्धा घालवल्या जातं आपल्या जे याच्यामध्ये आपले ग्रँड मास्टर यांना माहितीये. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्यापासून तुम्ही म्हणजे मुक्त होता, जे चिंता, स्ट्रेस असतं ते, पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख, आनंद, प्रेम मिळेल. असं रहस्य समजून घ्या. आपण ह्या सगळ्या जुन्या विशिष्ट चक्रांमधून गेलेलो आहे. जसे आपल्या शरीराच्या काही वाईट सवयी असतात है ना, आपण संकल्प करत नाही किंवा केलं तर त्याला फॉलो करत नाही है ना, की मी हे करेन, मला ते करायचं आहे, किंवा मी उद्या सकाळी उठेन, किंवा इव्हन म्हणजे उद्या मला आजच्या दिवस मी राग करणार नाही असे म्हटलं तरी सुद्धा ते संकल्प तिथेच तुटले जातात. जरा विरुद्ध गोष्ट झाली तर आपण करत नाही. आपल्या गोष्टी, आर्थिक गोष्टी आपण बऱ्याचशा याच्यामध्ये डीप जातं का बरं, त्याच्या तुमचं नुकसान होणं तुमच्या विचारांची सायकोलॉजी आहे, हे समजतच नाही. नाही तर आज घर बसल्या म्हणजे पैसा येतो, हे तुमच्या विचारांची सायकोलॉजी. तर याच्यावर आपल्याला काम करावं लागेल डिटेल. खूप कठीण परिश्रम करतो, पण तरी पण ती प्रसिद्धी मिळत नाही, तो पैसा येत नाही, किंवा जे समाधान पाहिजे ते मिळत नाही, नातेसंबंधातला ताणतणाव येतो. अशा कितीतरी गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतं की जे म्हणजे आपण म्हणजे हाताळू शकत नाही है ना, समजते सगळं पण हाताळू शकत नाही. अशा वेळेस रेखीच्या मदतीने आपण आपल्या
व्यवस्थित पद्धतीने ह्या गोष्टी हाताळण्यासाठी सक्षम होतो. आणि हे इतक्या सहजतेने येतं ना की तुमच्या लक्षातही नाही येणार की तुम्ही कधी बदलले आणि कसे बदलले. कारण ती प्राणशक्ती हळूहळू आरामात तुमच्याकडनं काम करून घेते, तुम्हाला पत्ताही लागत नाही. आज आता जसं श्वास घेतोय आपण, पत्ता लागतोय का आपल्याला आज श्वास घेतोय म्हणून? किती काम करतोय, झोप येतही आहे, लिव्हर किडनी तुमचं काम करून राहिलं, पत्ता लागतोय का तुम्हाला काम करून राहिलं? नाही. किंवा मला आता मी बोलते पण आहे तर मलाही नाही माहिती की मी काय बोलते, किंवा कुठून मी चालू करणार होती, किंवा काय बोलायचं होतं, काहीच नाही ठरवलं होतं मी, आणि काय करायचंय माहिती नाही मला. पण मला एवढं मी समज आहे माझ्यामध्ये की मी जे बोलणार, ही नंदिनी म्हणजे माझ्या बाहेरून येणारी नंदिनी, ही जिला मी बघते, ह्या नंदिनीकडनं जे काही शब्द निघतील आणि तुम्ही जे आहे, तुम्ही जे ऐकता आहात, तुमच्या आयुष्यामध्ये नेमका म्हणजे पॉझिटिव्हच बदल होईल, हे मी स्वतःला बघते. कारण मी कुणाचा वाईट करण्याच्या पद्धतीने किंवा फसवण्याच्या पद्धतीने बोलत नाहीये, हे मला माहिती आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षातही येत नाही, पण तुमच्याकडनं गोष्टी सहजपणे होऊन जातात. तुम्ही बदललात आणि तुमच्या समजा कधी चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्यावेळेसही तुम्हाला अशा पद्धतीने रेकी वाचवू शकते. तुमच्यासाठी लोकांमध्ये आदर निर्माण होतो, तुम्ही स्वतःवर किंवा इतरांवर प्रेम करायला शिकता. प्रेम करणं मेन आहे. तुम्हाला जे पहिल्या डिग्रीमध्ये पहिल्या याच्यामध्ये मी शिकवलेलं आहे, इंट्रोडक्शन मध्ये, प्रेम म्हणजे काय, प्रेमाचा आवेग म्हणजे काय, म्हणजेच रेकी. तर प्रेम म्हणजे असं नाही की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायको किंवा मुलं मुली, नाही. परे याच्या ब्रह्मांडाचं प्रेम मी सांगितलं. प्रेम म्हणजे तुम्हाला हवी असलेली गोष्ट तो देतोय. मग तुम्ही द्वेष केला कोणासोबत तर तो देतोय तुम्हाला द्वेष, आणि तो द्वेष दिला की मग तुमच्यावरही लोक द्वेष करतात. तुम्ही कोणाला रागवलं म्हणजे तुम्ही रागवण्यावर प्रेम करता, मग तो देतो तुम्हाला राग, मग तुम्ही रागीट बनता. आणखी राग तुमच्या शरीरामधून व्यक्त करायचं असेल तर मग आणखी तुम्हाला बिमाऱ्या होतील, मायग्रेन होईल, मग हातापायी होईल, शिव्या देणार, हे देणार, ते देणार, प्रेम सगळं नष्ट. असं म्हणजे आपल्या भौतिक दुनियेतलं प्रेम नष्ट. ब्रह्मांड आपल्याला प्रेमच देऊन राहिला. कशावर? तर तुम्ही रागावर प्रेम करत आहात. तुम्हाला पाहिजे तुमच्या लाईफ मध्ये, अरे यार असं तर नाही होणार, मला भीती वाटते यार, पण मला नाही, माझ्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे, मला खूप भीती वाटून राहिली. भीती म्हणजे तुम्ही काय केलं, त्या भीतीवर प्रेम केलं. तो म्हणतो की घे बेटा भीती, तुला भीती अनुभवायची आहे ना, मग तो आणखी काहीतरी असं भयानक घडवेल की तुम्ही मला बघ, मला भीती वाटत होती, म्हटलं ना असं होणार, बघ झालं. ऍक्च्युली तुम्ही काय मागितलं त्याच्यावर तुमचं लक्षच नाहीये ना. हेच आपल्याला ह्या रेकीमधून शिकायचंय, आणि ह्याच आपल्याला डिटेल मध्ये जायचंय की काय मला मागायचंय, काय मला पाहिजे. आणि नक्की आज जर तुम्ही पूर्ण ऍडमिशन घेत असाल तर ग्रँड मास्टर पर्यंत घ्या प्लीज, माझं हे सांगणं आहे. कारण माझं स्वतःच एक म्हणजे पर्पज हे आहे की त्यांना तुम्हाला म्हणजे असं चिखलातून असं सहजतेने काढावं आणि कमळ बनवावं, तुमच्या आयुष्याचं कमळ बनवावं. इतकं सुंदर आहे, इतकी जबरदस्त पॉवर फुल ही रेकी आहे की तुम्हाला इतकं चांगलं आयुष्य देते की तुम्ही तुमचं अंतरंग आतमध्ये तुमचं सगळं जागृती येतं, म्हणजे वरून नाही, आतून तुम्हाला जागृती येते. तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे किंवा उद्देश काय आहे ते तुम्हाला समजतं. काय करणं महत्वाचं आहे, काय करू नये, हे जीवनाचं मूल्य काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला समज येते. इव्हन आपल्याला दुसऱ्यांना दोष द्यायला सोपं जातं की त्याच्यामुळे असं आहे, त्याच्यामुळे तसं झालं, त्यांनी असं केलं असतं तर तसं नाही. पण खरा गुन्हेगार कोण आहे हे तुम्हाला कळायला लागतं, आणि कसा तुम्ही त्याचा वापर, त्या व्यक्तीची खरी ओळख काय आहे हे आपल्याला समजायला येतं. ओळख स्वतःची, इतर व्यक्तीची, हे समजलं जातं. तुमचं जीवन भावनात्मक निराशेने भरलेलं आहे आणि त्याच्यात तुम्हाला हे कळतही नाही की नकारात्मक जीवन काय आहे, म्हणजे का बरं ही नकारात्मकता आली. तर अशा याच्यामध्ये तुम्हाला याची जाणीव होते. आणि मी तुम्हाला याच्यामध्ये माझं स्वतःचं पण उदाहरण मी सांगतेच की मला कसं फायनान्शियली पूर्ण म्हणजे शून्य नाही तर मायनस मध्ये करण्यात आलं. तर तेव्हा मी हे ऐकलं होतं की तुम्ही जसं वागता, तुम्ही जसं बोलता तसंच तुमच्यासोबत होतं, किंवा तुम्ही जसे असता तसे तुमच्यासोबत होतं. तेव्हा मी स्वतःला बघायचे की मला याने फसवलं ह्या मुलाने, पण मी तर कधीच कोणाला फसवलं नाही.
मी तर इतकी भोळी बाबडी होती की मी कधी म्हणजे अशी गठ्ठी, लाखाची गठ्ठी हातात उचलली नाही, की मी कधी जिद्द नाही केली, की मी कधी चोरी केली नाही, की मी कधी कोणाचे पैसे लुबाडले नाही, की इव्हन मी कोणाची उधारी सुद्धा लुटली नाही अशी कधी. उलट मी तर दानी होती, मी तर द्यायची, मदत करायची. पण हे कसं काय, असं कसं हे रूल, म्हणजे हे आपण जे रूल ऐकतो ना, हे अर्धवट सत्य असतात, की तुम्ही जे मागता तेच तुम्हाला मिळतं, तुम्ही जसे असता तसेच तुम्ही मिळतं. ऍक्च्युली याच्यात डीप मध्ये आपल्याला ज्ञान मिळत नाही. पण जेव्हा मी हे काही कोर्सेस केले किंवा मी रेकी केलं, तेव्हा मला समजलं माझी चूक, चूक म्हणण्यापेक्षा माझी ही समज इथे, कारण चूक बरोबर काहीच नाही या ब्रह्मांडामध्ये. अंधार रात्र दिवस, सुख दुःख असं काहीच नाहीये तिथे. फक्त घटना आहे, ती घटनेच्याकडे तुमचा दृष्टिकोन आहे कसा आहे. ही सुखकारक घटना आहे, ही दुःखकारक घटना आहे. तर ऍक्च्युली माझ्या जीवनामध्ये पैसे का गेले होते, तर मी त्याची जिम्मेदारी घेतली नाही, रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली नाही. आणि मला पैशांच्या बाबतीत भीती होती. ती भीती म्हणजे ही, की मी इतका पैसा कसा सांभाळू शकेन, मी नाही सांभाळू शकणार. आणि माझी नजर म्हणजे स्त्रियांकडे होती, की कारण माझ्या आयुष्यात मी कधी लाखाची गट्टी हातात घेतली नाही. असं नाही, माझे आई वडील म्हणजे चांगले त्या लेवलला होते, म्हणजे ऑफिसर लेवलला, नागपूर शहराला हादरणारे म्हणजे त्यावेळेस होते, एक्झिक्युटिव्ह लेवलवर. नवरा एक्झिक्युटिव्ह लेवलवर. मला तोंडातून शब्द मिळाला तो सगळं मला मिळायचे त्या जमान्यामध्ये. 50 वर्षापूर्वीची म्हणजे माझ्या घरात फोन आणि कार असणं म्हणजे खूप श्रीमंत लोक होते. म्हणजे ते मी फोन करू तर कोणाला फोन करू असं होतं, कारण माझ्या मैत्रिणींकडे फोनच नव्हता, कोणाचकडे नाही, माझ्याकडे तो एवढा मोठा बॉक्सचा फोन. तर अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा मी पैशांना घाबरायची, कारण पैशांचं मला मॅनेजमेंट नव्हतं माहिती, किंवा काय असं आपल्याजवळ प्रॉपर्टी असते, असे काय कागदपत्र असतात की ज्याच्याने आपण समजून घेतलं पाहिजे की ही प्रॉपर्टी आपली आहे. समजच नाही, अभ्यासच नाही. आणि ते अचानक माझ्या डोक्यावर पडलं, तर मला ते असं पहाड असल्यासारखं वाटायचं, ओझं वाटायचं पैशाचं. म्हणजे ती सुद्धा निगेटिव्हिटी आहे ना. आणि ती निगेटिव्हिटी त्या ब्रह्मांड म्हणजे माझ्या त्या निगेटिव्हिटीवर प्रेम झालं, की मला हे ओझं आहे, मला हे ओझं आहे, मला भीती वाटते, मला नाही सांभाळता येत, ह्या गोष्टीवर मी प्रेम केलं. आणि निसर्गाने मला मदत केली, की ओझं काढून टाकलं माझ्या डोक्यावरून, भीती काढून टाकली माझ्या डोक्यावरून. म्हणजे किती म्हणजे भयानक ही गोष्ट. आणि तसं मला त्यांनी रिलीज केलं त्या ओझ्यामधून. पण जेव्हा मला समजलं, मग मी एक एक बिझनेस कोर्स, जेव्हा शून्य नाही मायनस मध्ये गेली, मग मला बिझनेस कोर्सेस केले, कितीतरी NLP केलं, लँडमार्क फोरम म्हणजे किती लाखो रुपये खर्च केले. मला बरेच लोक म्हणतात की मॅडम तुमची फीस खूप जास्त आहे, असं आहे. पण फीस नाहीये, मी खरंच सांगते. त्यावेळेस 2006च्या आधी मी रेकी केली, त्यावेळेस मी 1.5 लाख रुपये दिले होते, 1.5 लाख रुपये. आणि इतकं मी जे तुम्हाला इतके दिवस समजवते सांगते असं काहीच नव्हतं. 3 दिवसामध्ये त्यांनी माझं ग्रँड मास्टर केलं कम्प्लीट. आणि काय केलं, तर फक्त तो तुम्ही अटेन्मेंट कसं देणार, जे मी ऍक्शन मध्ये सांगतं ते सांगितलं बस. आणि असा हात ठेवा, हे अफर्मेशन बोला, असा हात ठेवा. बरं, असा हात ठेवल्यानंतर काय होतं, अफर्मेशन बोलल्याने काय होतं, हे सायंटिफिकली मला माहीतच नव्हतं. कारण मॅडमला पण माहिती नव्हतं, तेव्हा तशीच पद्धत होती शिकवण्याची. याचा अर्थ असा नाही की मी माझ्या गुरुला किंवा माझ्या मॅडमला दोष देते, नाही. पण त्यावेळेस पद्धत तशीच होती. म्हणजे तो पूर्ण विश्वासच गुरु, गुरु म्हणून त्यांनी उठ म्हटलं तर उठायचं, बस म्हणजे बसायचं, त्याच्यानंतर आपलं डोकं लावायचं नाही, असं ती पद्धत होती. पण आता मात्र, पण मी होती सायन्सची स्टुडंट, त्यामुळे मला हे मात्र कुठेतरी आतमध्ये माझ्या घडवत होतं की यार मी काय करते, ही अंधश्रद्धा वाटते मला, असं कसं होऊ शकते यार, अशाने कसं होईल, असं मला हे वाटत राहायचं. आणि मला तेवढे म्हणजे हे इच्छा तर काही पूर्ण होत होत्या, काही पूर्ण होत होत्या, काही नाही होत होत्या. पण जेव्हा मी साईड बाय साईडचे कोर्सेस केले आणि मग मला माइंड प्रोग्रामिंग, मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे जे वगैरे सगळं काही कळायला लागलं. हे सगळे अधर कोर्स आहेत, अधर म्हणजे अर्धवट काहीतरी. पण जिथे डीप समजलं, भगवान बुद्धांचा धम्माचा अभ्यास केला मी, त्याची पुस्तकं वाचली, काय सांगितलं बुद्धाने, का त्यांना सायक्रॅटिस्ट म्हणजे सायंटिफिकली सायंटिस्ट म्हटलं जातं, माइंडचं त्यांनी गेम केलं, हे मोठ्या मोठ्या संत महात्म्याचं वाचन केलं, लेखन केलं, अभ्यास केला, तेव्हा आज समजलं. आज मी असं नाही की अजूनही माझ्या जीवनात आता संकट येत नाही किंवा समस्या येत नाही, येतात येतात, काही प्रॉब्लेम नाही. पण ते दुःख जे आधी होत होतं तसं दुःख नाही, किंवा स्वतःला आपण हे करत नाही, उलट आनंद होतो की अरे वा,
एक नवीन अपॉर्च्युनिटी आली आपल्याला ही समस्या हँडल करण्याची. आता मी अजून कशी करू शकते, म्हणजे माझी पॉवर वाढते आणि मी अपग्रेड होत जाते. आणि हे कधीपर्यंत? ते मरेपर्यंत राहणार. कधीच तुम्ही थांबणार नाही. तर मरेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे आणि हेच करत राहणं म्हणजेच आपलं जीवन आहे. तर जेव्हा आपण स्वतःला मागे खेचतो किंवा समोर वाढण्याची हिंमत करत नाही, ते अशा वेळेस आपला आत्मविश्वास वाढतो रेखीमुळे. आणि बाहेर पडून जेव्हा आपण म्हणजे आपल्या नकारात्मक जी एनर्जी असते ही सगळी बाहेर पडून रेकीच्या मदतीने आपण स्वतःचा आनंद मिळवू शकतो. आपल्या जीवनातले भावनिक निराशा भरलेलं मन असतं, जे काही असतं त्याला म्हणजे नकारात्मक याच्यामध्ये असतं, तिथे आपल्याला त्या म्हणजे नकारात्मक जीवनातून आपण म्हणजे एक म्हणतो ऊर्जा शक्ती आपल्यामध्ये वाहते आणि त्याचा परिणाम अशा पद्धतीने होतं की ज्याचं म्हणजे तुम्हाला म्हणजे निराशेमध्ये आपण स्वतःला मागे खेचतो किंवा समोर वाढण्याची हिंमत नसते. अशा वेळेस जेव्हा ही प्राणशक्ती रेखी शक्ती तुम्हाला जेव्हा मिळते, तेव्हा स्वतःला ह्या निगेटिव्हिटी मधून बाहेर निघून आपण वर येतो. ठीक आहे, एक मिनिट. हा शुभ बेटू हे फोन फोन बॉक्स आहे ना. तर अशा पद्धतीने आपण ह्या घटनेमधून ह्या नकारात्मक घटनेमधून बाहेर निघून आपण आपल्या रेखीच्या मदतीने स्वच्छ असं मस्त आनंद मिळवू शकतो. आणि ह्याच दृष्टीने आपल्या शरीरातला आजारपण म्हणा किंवा जे काही आपल्या निगेटिव्ह भावनांनी आपल्या लाईफमध्ये, आता मी तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट सांगितली की जस्ट ठेच लागली तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे काहीतरी कारण आहे है ना. तर मोठे मोठे ऍक्सिडेंट्स होतात तर काय काय कारण असू शकतात. तर याची जाणीव आपल्याला येते, समज येते आणि मग आपले हर पल हर क्षण मध्ये आपण म्हणजे प्रेझेंट मध्ये जगायला लागतो है ना. तर अशा पद्धतीने रेखी शिकणं म्हणजे प्रेझेंट मध्ये जगणं आहे. तर रेखीमुळे तुम्ही आणि त्या उच्च आत्म्याशी सुद्धा संपर्क. आत्मा म्हणजे असं नाही आता जे आपण म्हणतो आत्मा मेल्यानंतर ते होतं, नाही. उच्च आत्मा म्हणजे ती एक एनर्जी आहे आणि ही एनर्जी कशी कशी आता उच्च पदाला जाते हे तुम्हाला पुढे पुढे अजून समजायला लागेल. तर त्या उच्च एनर्जी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी सोबत तुम्ही नेहमी राहता. तुम्ही जीवनातले योग्य निर्णय घेता आणि तुम्ही कुठेही राहा, कसे कोणत्याही कास्टचे असो, कुठेही असो, स्त्री असो पुरुष असो, काही त्याच्या कोणत्या वयाचे असो, पूर्णत्व तुम्हाला जाणवायला लागतं की तुम्ही जिथे आहात तिथे योग्य आहात. ना तुमच्या समोर कोणी आहे ना तुमच्या मागे कोणी आहे. नाही तर जनरली आताच्या जीवनामध्ये आपल्याला हे करतो, अरे त्याने असं केलं, अरे त्याच्याकडे हे आलं माझ्याकडे नाही, म्हणजे समोर मागे, अरे मी इतकी मागे लागले, अरे मी नापास झाले. आपण आपल्या मुलांना तेच शिकवतो, नापास होशील झाले का, अभ्यास नाही करशील तर. हे पहिलं वाक्य आपलं निघतं. नापास होशील म्हणजे इतर स्टुडंट पेक्षा तुम्ही मागे होणार. पण ब्रह्मांडाच्या नजरेने पाहिलं तर तुम्ही ना मागे आहे ना पुढे आहे, परफेक्ट त्या जागी आहे तुम्ही ज्या जागी आहे. हा, थोडस अजून म्हणजे त्या जागेतून निघून स्वतःला बघणं, शिकणं की मी कुठे आहे ते शिकणं म्हणजे तुम्ही रेखी शिकणं. आणि तिथे आहे तिथे तुम्ही आनंदी राहणं आणि तुमच्या आध्यात्मिक शक्ती तुम्हाला म्हणजे जागृत करणं म्हणजे रेखी शक्ती शिकणं. हे पण आहे. नंतर मग इतकं सगळं शिकून झालं, तुम्ही आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केलं, तर आता असं वाटतं की आयुष्याने आपल्याला खूप काही मिळालं, खूप काही दिलं है ना. कितीतरी आपल्याला म्हणजे आज मला एक सांगा, कोणती गोष्ट कमवायला जायचं म्हणजे किती गोष्टी आपल्याला एका म्हणजे 100 रुपयासाठी, 200 रुपयासाठी, 1000 रुपयासाठी किती मेहनत करावी लागते है ना. मला एक सांगा, आजपर्यंत बेटू थोडं पाणी एक ग्लास, आजपर्यंत आपल्याला किती गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळाल्या. समजा त्याचं पैशामध्ये पाहिलं ना तर तुम्ही कॅल्क्युलेशन नाही करू शकणार, इतक्या गोष्टी फ्री मिळाल्या. ही जेव्हा गोष्ट मला समजलं ना तेव्हा मी खरंच कॅल्क्युलेशन करायला गेले. आज ऑक्सिजन फ्री ऑफ कॉस्ट, पाणी फ्री ऑफ, पाणी आपल्यापर्यंत पोहोचते त्याचं बिल तेवढं देतो, पण नेचर पासून फ्री ऑफ कॉस्ट पाणी मिळतं. बरं ते तर सोडा, आज मला एक सांगा, आपण टॅक्स भरतो, काहीच रुपयाचा टॅक्स भरतो, पण त्या टॅक्स मधून कितीतरी गोष्टी आपल्याला, रस्ते मिळाले, आपल्याला लाईट बिल मिळतं, आपल्याला घरमध्ये आरामात राहायला मिळतं, आपल्याला समाज मिळतो, आपल्याला किती तो इव्हन कचरावाला 2 दिवस नाही आला तर आपल्या घरामध्ये किती कचरा जमून जाईल यार. जर तुम्ही फ्लॅट स्कीम मध्ये राहणार तर तुम्ही राहू नाही शकणार. तो कचरावाला येतो, आपल्या घरातला कचरा घेऊन जातो.
म्हणजे किती काही आपल्याला मिळतं ह्या आयुष्याने, किती फुकट मध्ये आपल्याला मिळालं. खरंच इतका पैसा आपण कमवलो का? आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी हा घरदार बनवून ठेवलं. आज तुम्ही लिस्ट बनवून ठेवा, तुम्ही तितका पगार आहे का तुमचा? पगारही नाहीये, तुम्ही कमवूही नाही शकले. कितीतरी गोष्टी तुम्ही म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मिळाल्या. इतकं सगळं आपल्याला जीवनाने दिलं. आता आपण अशा स्तरावर पोहोचलं पाहिजे की माझं काय देणं आहे या जीवनाला, मी काय देऊ शकते लोकांना, ह्या क्षणामध्ये आपल्याला विचार करता आला पाहिजे. आणि तो एक टूल तर रेकी म्हणून तुम्ही यूज केलं. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल पदावर म्हणजे ग्रँड मास्टर पदावर पोहोचता, तेव्हा त्या पदाने म्हणजे तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकता. लोकांना ह्या रेकीच्या माध्यमातून त्यांचे दुःख दूर करू शकता. स्वतःचे तर दुःख दूर होतातच होतात, पण तुम्ही दुसऱ्यांचे दुःख दूर करायला शिकवू शकता. जे नुसतंच करू शकता नाही, तर त्यांना शिकवू शकता. कारण ही एक चेन आहे. मी तुम्हाला शिकवलं, तुम्ही दुसऱ्यांना शिकवलं. मी काही सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकत. आज मिकासू एकटे नाही करू शकले एवढं, पण त्यांचे किती लोक झाले, शिष्य झाले, आणि आजही चालू आहे. घरी त्यांना ही रेकी गेली पाहिजे, की जेणेकरून नाही लोकांचं कमी कमी माझं तर जीवन सुधरवेल, मी माझ्या तर जीवनाला शिकवू शकेन, बघू शकेल, है ना. तर अशा दृष्टीने आपण आपल्या माध्यमातून लोकांच्या दुःखाला दूर करता येईल असं विचार केला पाहिजे. आणि खरंच आपण आपलं मनाचं दुःख दूर करायचं, पण दुसऱ्यांचंही शारीरिक किंवा मनाचं दुःख दूर करून त्यांच्या जीवनामध्ये आपण माध्यम बनू शकतो का, ह्या गोष्टीचा तुम्हाला पूर्णपणे विचार करायला पाहिजे जेव्हा आपण रेकी शिकतो. आणि रेकी शिकल्यामुळे हे सर्व आपल्यामध्ये बदल व्हायला लागतात. तर इतकं जबरदस्त आहे. ठीक आहे. तर नक्कीच सगळ्यांनाच म्हणजे मी रेकी शिका असं म्हणणारच आहे आणि म्हणतेच. तर मला एक सांगा, आता मी तुम्हाला विचारेन की तुम्हाला कितपत पटलं, आणि ज्यांना नाही पटलं असेल किंवा काही प्रश्न असतील तरी सुद्धा मला विचारा. ठीक आहे. तर सगळ्यांनीच अनम्यूट करा आणि एकेकाने आपापलं उत्तर द्या की तुम्हाला काय पटलं. कोण बोलेल? कोणाला बोलायला आवडेल? आणि बघा, ही इतकी सुंदर गोष्ट आहे ना की तुम्ही जितकं जास्त शेअर कराल ना, त्या शेअरिंग मधून इतरांचा फायदा होतो. आणि तुमचे प्रश्न असतील तरी प्रश्न पण विचारा मला. बोला, कोणाला बोलायचं आहे? येस, धनु पाटील. आणि हे विवो कोण आहे? इथं नाव नाही आहे. तुम्ही हे ओपन करा, तुमचा व्हिडिओ ओपन करा. अनिता माने अनम्यूट करा. प्रणाली कोंबाडे है ना, कोंबाडे. आणि स्नेहा पझारे. येस, सगळ्यांनी आपला आपला व्हिडिओ ओपन करा. मी त्यांचं नाव घेतलं त्यांनी, आणि त्यांनी माझ्याशी शेअर करा नक्की की तुम्हाला काय समजलं आणि तुम्हाला काय अपेक्षा आहेत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि बोला, शेअर करा. येस, स्नेहा, प्रणाली, अनिता, बोला. येस प्रणाली, बोला. तुमचा व्हिडिओ ओपन करा. प्रणाली कोंबाडे आहे की कोंबडे आहे ग, काय आहे? अनिता माने. येस अनिता, बोला. प्रणाली बोलत नाही. हा मॅडम, मी आता जॉईंट पेनने खूप त्रस्त आहे आणि अच्छा नेगेटिव्हिटी खूप माझ्यात वाढलेली होती. आणि अच्छा आता जस्ट ग्रुपवरती तुमचा सकाळी मेसेज पाहिला की आज लेक्चर आहे म्हणून तुमचं अच्छा 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 अच्छा. म्हणून ते ऐकत होते मी. आता थोडीशी आता रिलॅक्स झाली, पण इतकं भयानक जॉईंट पेन आहेत माझे अच्छा. की हालू शकत नाही. तर मला एक सांगा, मी आता जे मी तुम्हाला सुरुवातीपासून ऐकलं का तुम्ही? मला थोडंसं जेव्हापासून ऐकलं असेल त्याच्यातून तुम्हाला काय समजलं? म्हणजे तुम्ही तुमच्या जॉईंट पेनला काय रिलेट केलं असं ह्याच्यामध्ये, ते काय समजलं तुम्हाला? निसर्गाशी काहीतरी माझं हे झालं असेल, चुकीचं कृती घडली असेल. हा, आता ह्याच्यामध्ये चुकीचं किंवा बरोबर असं काहीच नाही. त्याला आपण हे लावतो, आपला दृष्टिकोन लावतो की मला दुःख होते म्हणून मीच काहीतरी चुकीचं केलं. ऍक्च्युली तसं काही नाहीये. तो एक विचार आलाय, त्याला आपण नाव दिलंय सकारात्मक नकारात्मक.
आपल्याला त्याचा दृष्टिकोन आता जर समजा समजलं की हा नकारात्मक दृष्टिकोन आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर नकारात्मक पडला आणि तो शरीर आता दाखवतोय, तर आपल्या हातामध्ये काय करू शकतो आपण? त्याला बदलवू शकतो सकारात्मकतेमध्ये. त्याला समजून हम्म. घेऊ शकतो काय कारण आहे. जसं मी माझ्या पैशांच्या बाबतीत मी समजले की अरे मी तर भोळी बाबडी आहे, मी तर कधी कोणाला लुटलं नाही, मग मला का बरं लुटलं? पण मग मला समजलं की मी लुटलं म्हणून लुटतील असं नाहीये. तर मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे, मी पैशांना घाबरले किंवा मला ओझं वाटत होतं. तर ओझं वाटणं, घाबरणं ही पण तर निगेटिव्हिटीच आहे ना. ओके. म्हणजेच मी काय केलं, निगेटिव्हिटी अट्रॅक्ट केली की मला पैसा नको. ओझं जेव्हा आपल्या डोक्यावर एकदम धडाडकन कोसळलं तर आपल्याला किती आपण नको 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 करतो आणि तो कसे खाली उतरेल याचा करतो ना. निसर्गाने तेच केलं, माझ्या डोक्यावरून पैशाचं ओझं खाली ठेवलं. बरोबर. असं आहे ते. आणि ही गोष्ट जेव्हा मला समजली की अरे पैसा तर हा चांगली गोष्ट आहे यार, पैसा तर मला सुख संपत्ती देतो. आणि याचा आपलं माइंड प्रोग्रामिंग लहानपणापासून पण होतं. आणि हे प्रोग्रामिंग माझं लहानपणी असं झालं होतं, 4-5 वर्षाची असते, मला थोडंसं आठवतं. काहीतरी मी पहिली दुसरी काहीतरी शाळेत जात होती, तर मला काहीतरी ते बोरं असतात ना, उकडलेले बोरं खायचे होते. 5 पैसे मला पाहिजे होते. आईने माझ्या 2 पैसे काहीतरी दिले, तेव्हा 2 पैसे 3 पैसे होते. हे घे 2 पैसे, तू खाऊन घेशील. म्हणलं नाही, मला 5 पैसे पाहिजे. आणि मी रडत बसले, मी शाळेत जाणार नाही, मला 5 पैसे पाहिजे. तर माझी आई मला म्हणाली होती की पोरीच्या जातीने लोभी नसावं, जेवढ्यात भेटते तेवढं म्हणजे हे कर. त्या छोट्याशा बालिकेच्या डोक्यामध्ये म्हणजे पोरगी, लोभ, पैसा चांगलं नाहीये हे बसलं. आणि हे मला नाही माहिती, या शब्दाचे अर्थ नव्हते समजत किंवा काय नाही, पण माझ्या माइंडने ते कॅच केली ती एनर्जी, आणि ती एनर्जी माझ्यामध्ये इनबिल्ट होत गेली आणि माझं माइंड तसंच काम करत गेलं. आणि लहानपणापासून मला पैसे कोणाला मागायला किंवा कोणाचे पैसे किंवा हे नको रे बाबा. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं तरुणपणामध्ये एकदा आपलं माइंड प्रोग्रामिंग, म्हणजे हे स्टेजेस आहेत आपल्या लहानपणापासूनचे, आता ह्या वयाचे जोपर्यंत होतो. मग एक तरुणपणा म्हणजे 13-14व्या वर्षी एकदा माइंड प्रोग्रामिंग होतं. तेव्हा समजायला लागलं की मुलगी ही दुसऱ्या घरची असते. मुलगी लग्न झालं तर दुसऱ्या घरचं, म्हणजे माहेरच्या प्रॉपर्टीवर तिचा हक्क नसतो. म्हणजे पैशावर तिची नजर नसावी. नाहीतर मग पोरी चोर असतात, पोरी लुबाडतात, आई बाप्पाच्या प्रॉपर्टीवर. म्हणजे हे अशा पद्धतीचे फिडिंग झालं. किंवा आता लहानपणी माझा भाऊ आणि मी, आमच्या दोघांमध्ये भांडण्यामध्ये काहीतरी असं, तर तोही, मी 13 वर्षाची तर 14-15 वर्षाची, तोही लहानच. त्या भांडण्यामध्ये असं त्यांनी म्हटलं की पप्पा हिला बिलकुल आपल्या प्रॉपर्टी बद्दल सांगायचं नाही, मला सांगा. पोरी चोर असतात म्हणजे त्या दुसऱ्याच्या घरच्या असतात, तर आपल्या घरचं नाही सांगायचं. म्हणजे तो 14 वर्षाचा बालक, त्यालाही नाही माहिती, आणि मी 13 वर्षाची, मलाही नाही समजलं. पण तरी पण त्याच्याही, आणि त्याच्यावर मला त्या छोट्याशा त्या 13 वर्षाच्या पोरीवर राग आला. आणि मी, म्हणजे त्या रागाच्या भरामध्ये माझ्या पप्पांना म्हटलं की पप्पा, मुलांना नाही सांगायचं, मुलं भिकारी असतात. भिकारी असतात म्हणजे बापाची प्रॉपर्टी आयती मिळेल, भीक मागतो ना तू. तर भिकारी पण निगेटिव्हिटी झाली पैशाच्या बाबतीत. त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर पडलं की मी भिकारी, म्हणजे मुलगा म्हणजे मी भिकारी असं त्याच्यावर पडलं. आणि मला त्यांनी चोर म्हटलं तर मी चोर, पैसा, पोरगी, लोभ, हा याच्यावर माझ्यावर फरक पडला. आणि त्याच्या याच्यावर भिकारी, तर तो भिकारी पण नाही चांगला, तो म्हणे मी भिकारी नाही. आणि जसं निगेटिव्हिटी आपलं माइंड जेव्हा कॅच करतो ना, त्याला पॉझिटिव्ह येण्यासाठी किंवा आपल्याला लुकिंग गुड, चांगलं दिसण्यासाठी आपण काहीतरी जबरदस्तीने करत असतो. आणि मग माझ्यामध्ये आलं उदारता, देणं, किंवा मग ओव्हर इमानदारी. म्हणजे अगदी ठकठकून, हे तुझे पैसे आहेत का, हे घे तुझे पैसे. किंवा कोणी मागितलं, हो हो घे ना, माझ्याकडे आहेत पैसे, चल मी तुला माझा बँक अकाउंट दाखवू का, माझा लॉकर दाखव, माझ्या लॉकर मध्ये काय काय दागिने आहेत. म्हणजे इतकं म्हणजे देणं असं, म्हणजे ही पद्धत माझ्यात निर्माण झाली. आणि माझ्या भावामध्ये दान करणं, दान करणं आजही त्याच्यामध्ये स्वभाव आहे. तो इतका मोठा म्हणजे चांगला अधिकार पदावर गेला, पण त्याला दान केल्याशिवाय चैन पडत नाही. इथे जाईल तिथे जाईल, त्याला देईल त्याला देईल, म्हणजे त्याला भिकारी मागणं नाही, त्याला देणं तो रिप्रेझेंट करतो. तर असा हा आपला माइंड गेम माइंड खेळत असतो, आपल्याला पत्ताच लागत नाही. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये एज्युकेशन घेतो, आणि एज्युकेशन घेतल्यानंतर जाणीवपूर्वक मला काय पाहिजे
तशा पद्धतीने आपण अफर्मेशन्स करतो, तशा पद्धतीने आपण आपलं माइंड प्रोग्रामिंग करतो आणि त्या निसर्गाशी अलाईन होतो आणि आपल्या जीवनामध्ये मला पाहिजे ते मिळते. पण असंही नाही की मला पाहिजे इतका करोड, आता जसं मी म्हणे मला 1 करोड रुपये पाहिजे, दुसऱ्या क्षणामध्ये माझ्या डोक्यात विचारते पण 1 करोड ठेवशील कुठे? इन्कम टॅक्स आहे, चोर आहे, लोक आहे, लोकांच्या नजरा बदलतात, मग तुला प्रॉपर्टीचं समजत नाही, मग प्रॉपर्टीमध्ये फसवलं तर, मग असं केलं तर, तसं केलं तर, धडाधड 1 करोडचे तुम्हाला लिस्ट मिळाली पूर्ण निगेटिव्हिटी मध्ये. तुम्हाला तो 1 करोड रुपये तुम्हाला खुशीच नाही बनवता आली तर तुम्हाला मिळणारच नाही. आणि मग आपल्याला वाटतं की अरे आपले अफर्मेशन्स काय पूर्ण होत नाही. तर असं नाही होत. अफर्मेशन्स पूर्ण होतात तुमचे, पूर्ण 100%. ते पूर्ण फिलिंगने होतं. तुम्हाला पूर्ण 1 करोडचं तुम्ही काय काय करणार आहे आणि कितपत योग्य आहे, किती तुम्ही तुमचं भलं करताय, तुमच्या लोकांचं भलं करताय, तुमच्या समाजाचं भलं करताय, तुमच्या देशाचं भलं करताय, काय करताय. आणि मग ती फिलिंग येते आनंदाची, वाव यार क्या बात है, नाही तो हे करून घे. आणि तो तुमचा रुपये कुठून येतील, काय येतील माहिती नाही यार. हे तुम्हाला मी इतक्या कॉन्फिडन्सने का सांगते, हे मी माझे स्वतः म्हणजे केलेलं आहे. माझी तर करोनामध्ये तर सगळं बंद पडलं, पण तिथूनच माझं नवीन हे झालं. आता सौरभ माहिती आहे, सौरभला आम्ही म्हणजे टेक्नॉलॉजी एका गुरुकडून शिकलो. म्हणजे आमचे राजेश चव्हाण एकच होते. फक्त 999 मध्ये तो कोर्स मी केला. माझी मुलगी मला रागवली की मम्मी आता करोना आहे, मी नोकरी करते ना, तू बस गपचूप वगैरे. म्हटलं 999 रुपये गेले, काही हरकत नाही बेटा, आपण करू तर बघू तर. आणि तिथून स्टार्ट केलं आणि ऑनलाईन चालू केलं. काही माहिती नव्हतं आणि त्या ऑनलाईनने करोड रुपये कमवले. म्हणजे जे करोडो गेले ते परत कमवले, कारण पूर्ण माइंडसेट होतं, पूर्ण अक्षरशः म्हणजे दुनिया बदलली यार. त्या करोनामध्ये तर किती लोकांची हार झाली, तिथे माझी जीत झाली इतक्या निगेटिव्हिटी मधून. बरं तेच तिथूनच नाही तर नंतर म्हणजे अजून पॉवरफुल समजलं. आता तेव्हा मी तर लाखोचे मी करायची, म्हणजे असं की चल इतके लाख रुपये महिना आपण कमवलं पाहिजे, असं झालं पाहिजे, असं कॅल्क्युलेशन्स हे ते वगैरे सगळं आनंदाने असं खुशीने मस्त. पण ते झालं ठीक आहे, लाखोचं घेतलं आपण तर करोडचं घ्यायला पाहिजे टार्गेट. तुम्ही बिलीव्ह नाही करणार. आणि याच्या सोबत सोबत म्हणजे रेखी आध्यात्मिकता, मी तुम्हाला जी गोष्ट सांगते ना, मी सगळे म्हणजे तुम्हाला सायंटिफिकली, माझा पर्पजच आहे सायंटिफिकली आध्यात्मिकता समजून सांगणं. तर मग मी म्हटलं की चला आपण नंतर करोडोमध्ये पाहू. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, हरवलेला प्लॉट मिळाला मला, हरवलेला प्लॉट. जसं आपण म्हणतो ना हरवलेली वस्तू मला मिळाली, तसं हरवलेला प्लॉट याच्यासाठी म्हणणार मी की तो प्लॉट होता माझ्याकडे, पण मला ज्या मुलाने फसवलं त्याने त्याच्यावर पण साईन घेतलं होतं आणि ते विकलं होतं त्याने. 5 लाखाला प्लॉट तो विकला गेला, एका पंजाबी गुंड माणूस होता त्याला. पण त्याच्यानंतर हे असं आलं की तुम्ही जोपर्यंत तुमचं आधार कार्ड हे ते वगैरे राहते तोपर्यंत तुम्ही हा, तर तुम्ही काही विकू शकत नाही जोपर्यंत मी तिथे समोर राहणार नाही. माझा अंगठा लागते, माझं सगळं साईन लागते, माझं सगळं असं काही भाजीपाला नाहीये कोणी चोरलं आणि कोणी घेतलं. आणि तो प्लॉटचे लोक माझ्याकडे आले की तुमचा मॅडम इथे ते प्लॉट आहे, आम्ही घ्यायला तयार आहे, असं तसं. 15 लाखांनी पहिला कस्टमर आला, तेव्हा मला कळलं की कुठे प्लॉट आहे. तिथे जाऊन जागा पाहिली, मग पाहिलं, मग तिथे बाजूला मार्केट एरिया, समोर डीमार्ट आणि मोठा रस्ता. मग माहिती काढली तर करोडोचा प्लॉट आहे तो, करोडोने मिळाले. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती नाही पडणार की कुठून काय कसं केव्हा होणार. फक्त तुम्हाला ती तुमची माइंड सेट, तुमची ॲबिलिटी किती आहे, तुम्ही ते खरंच सांभाळू शकाल का. असं नाही की लहान मुलगा म्हणेल की नाही मला द्या, मी तर आई नाही देत, बेटा तुला एवढं नाही सांभाळून होत, तू पहिले आपली पॉवर वाढव. तसाच निसर्ग करतो. मला एकदम नवरा गेला आणि एवढं तर दिलं होतं नवऱ्याने, तर करोडोची प्रॉपर्टी कमवून ठेवली होती, पण मला नाही सांभाळता आली, निसर्गाने घेऊन घेतली ती. आज मला स्वतःहून कमवायला शिकवलं जेव्हा मी एबल झाले. तर ह्या सगळ्या गोष्टी माझं, का बरं मी तुम्हाला म्हणते की तुम्ही ग्रँड मास्टर पर्यंत या, तर हे सगळं तुम्हाला टप्प्याटप्प्याने कळतं, एका दिवसात नाही समजणार. हे इकडे शिका, तिकडे ऍक्शन मध्ये आणा, शिका ऍक्शन मध्ये आणा. मला हे सगळं शिकायला जवळजवळ 7-8 वर्ष म्हणा, हे 10 वर्ष म्हणा, आणि त्याच्या आधी रेखी तर म्हणजे 20 वर्ष. तेव्हा कुठे आज शिकलं, पण आज मात्र मरताना मात्र मी त्या लेवलवर जाणार, म्हणजे मला माहिती आहे. तर इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे मरण्याची तयारी जिवंतपणापासून करायचं.
मरण्याची तयारी. मरताना मी अशा पद्धतीने मरायचं आहे मला की वाव, क्या लाईफ जिया मैंने यार. म्हणजे सुखकारक मृत्यू यावं, कुठल्या गोष्टीचा रिग्रेट नको, कुठल्या गोष्टीचं हे नको, है ना. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण मरण्याची तयारी करतो, म्हणजे इथून स्टार्ट करतो जगण्याला, तर तुमच्या लाईफमध्ये अडचणी येणारच 100%. पण त्याला तुम्ही कशा पद्धतीने फेस करता, कसं आपलं पॉवर वाढवता आणि आपलं पॉवर आपल्या हातामध्ये ठेवता, म्हणजे रेकी शिकणं आहे. तर तुम्ही मजबूत होता. तर ही काही जादूकला नाहीये किंवा काहीच नाहीये. आणि दुसऱ्यांनाही आपण रेकी देतो म्हणजे त्यांचं काही जीवन एका क्षणामध्ये आपण बदलवतो असं नाही. त्यांना आपण जसं आता आशीर्वाद म्हणतो, आई वडील आपल्याला आशीर्वाद देतात. मुलगा शाळेत जातो, परीक्षा द्यायला देतो, तर त्याच्या काही फक्त आई वडिलांनी आशीर्वाद दिलं म्हणजे काय पास होईल का तो मुलगा? नाही. अभ्यास तर त्याला करावाच लागेल, त्याला तर तिथे पेपर लिहावाच लागेल, ऍक्शन करावी लागेल, जावं लागेल, है ना. आशीर्वादाने त्याची भावना चांगली होते, त्याला एक बळ मिळतं की नाही, आई बाप्पा माझ्यासोबत आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि तो जाताना पाया पडून जाईल. तसंच रेकी काम करत असते. तर हे सगळं मुळात म्हणजे शिकणं मेन आहे. तुम्हाला तर रेकी, आता तुम्ही मला मागितलं रेकी द्या, तर मी तर रेकी देईल, म्हणजे आशीर्वाद आहे, चांगल्या भावना देईल, चांगलं तुमच्यासोबत मी आहे ग मैत्रीण म्हणून, घाबरू नकोस, मी आहे, असं करेल, बोलेल, करेल, ठीक आहे. पण प्रत्यक्ष तर तुम्हालाच ऍक्शन घ्यावी लागेल ना त्या गोष्टीसाठी. तर त्यामुळे तुम्हाला स्वतःला शिकणं खूप गरजेचं आहे. नाहीतर ही गोष्ट तीच आहे की जसं लिहायला वाचायला कोणीतरी वाचून दाखवते ना, कशाला मी शाळेत जाऊ असं बोललो असतो तर आज आपण शिकलो नसतो, वाचायला शिकलो नसतो, लिहायला शिकलो नसतो. त्यामुळे प्रत्येकाने रेकी शिका, पुढे या. ठीक आहे, कोणाला पटतं? येस शुभांगी, तुझं झालेलं आहे का? मला वाटतं शुभांगी वानखेडे, अनम्यूट करा, अनम्यूट करा तुमचं. म्हणजे मला वाटतं फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री झालेली आहे, मला वाटतं काहीतरी असं ना. येस. नाही, फर्स्ट झालेलं आहे, सेकंडचं आता सुरू केलेलं आहे. म्हणजे आता आजपासूनच म्हणजे चालू आहे ना आपलं? हा, आजपासूनच. ओके, तर मला तसं मग शुभदाला मेसेज नक्की पाठवून द्या की तुमचं एक म्हणजे फायनल हा आहे म्हणून, है ना. तर फर्स्ट सेकंड हो थर्डचं तर ही जी बॅच आहे याच्यामध्ये कम्प्लिटली तुम्ही करा. ठीक आहे. अजून कोणी कोणी ऍडमिशन नाही घेतलेली आहे? ममता वहाने, येस. हॅलो मॅडम. हॅलो, काय करताय तुम्ही म्हणजे हे? हाऊस वाईफ आहे मॅडम. ओके ओके. तर मग काय म्हणताय पुढे? करायची तर मनापासून इच्छा आहे